नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शाश्वत अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। काल राज्यसेवा पूर्व परीक्षा जी झाली तर त्या राज्यसेवा पूर्व परीक्षेची संभाव्य उत्तर आपण आज या सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत। ठीक आहे, मग या संभाव्य उत्तर आपण का म्हणतोय, कारण काही प्रश्नांना घेऊन थोडेसे डाउट्स आहेत की आयोग एक्झॅक्टली त्याच्याबद्दलचा रेफरन्स काय देतं आणि उत्तर काय देतं, ते थोडे काही प्रश्न त्याच्यामध्ये असतील। ठीक आहे, तर त्या प्रश्नाच्या वेळी आपण ते सांगणारच आहोत की कोणत्या प्रश्नाला घेऊन थोडंसं कन्फ्युजन असू शकतं। हे संभाव्य उत्तर आपण कशासाठी सांगत आहोत, तर मेन्सची प्रिपरेशन करण्यासाठी, तुम्हाला एक आयडिया येण्यासाठी की मग हे संभाव्य उत्तर बघून तुम्ही तुमचं एक स्कोर चेक करू शकता की काय स्कोर तुमचा येतोय आणि त्याच्यानुसार मेन्सच्या तयारीला तुम्ही सुरुवात करू शकता। ठीक आहे, सेट ए बद्दल चर्चा आपण करणार आहोत, सेट ए बद्दल डिस्कशन करणार आहोत, त्याची संभाव्य उत्तर सांगणार आहोत। याच्यामध्ये मग इतिहास या विषयाचं आणि चालू घडामोडी या विषयाचं एक्सप्लेनेशन किंवा उत्तर मी सांगणार आहे आणि बाकी मग आपली शाश्वतची टीम, ज्याच्यामध्ये मग सुभाष पवार सर पॉलिटीचे उत्तर तुम्हाला सांगतील, युवराज कोकरे सर सायन्सचे जनरल सायन्सचे उत्तर तुम्हाला सांगतील, अभिषेक सर जिओग्राफीचे आणि इकॉनॉमीचे लक्ष्मण सर, अशी आपली टीम पूर्ण हे सगळे जे पेपर्स, हा जो पेपर आहे, जे सगळे सब्जेक्ट्स आहेत त्याच्याबद्दलचं डिस्कशन घेतील। ठीक आहे, आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा, प्रिलिम्स तर आता झालेले आहे, तर मेन्सच्या बाबतीमध्ये एक्झॅक्टली कशी सुरुवात करायची आहे, कशी तयारी करायची, कसं प्रिपेअर करायचं आहे, त्याच्याबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका आहे। तर याच तुमच्या सगळ्या शंकांना अनुसरून येत्या शनिवारी शाश्वत अकॅडमीचं जे JM रोडचं ऑफिस आहे त्या ठिकाणी, त्या क्लासरूममध्ये मेन्स स्ट्रॅटेजीचं एक सेशन होणार आहे। ठीक आहे, ऑफलाईन सेशन असणार आहे, ओपन टू ऑल असणार आहे, तुम्ही येऊ शकता। याच्यामध्ये लँग्वेजपासून ते ऑप्शनलपर्यंत, ठीक आहे, हे पूर्ण पॅकेज, परिपूर्ण पॅकेज तुम्हाला फक्त याच ठिकाणी मिळणार आहे की लँग्वेजचे जे कंपल्सरी पेपर्स आहेत तिथपासून ते ऑप्शनलच्या पेपरपर्यंत तुम्हाला स्ट्रॅटेजी एक्झॅक्टली मेन्सची कशी असायला पाहिजे ते त्याच्यामध्ये सांगितलं जाणार आहे। शाश्वत टीम पूर्ण त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरॅक्ट करणार आहे की कशा पद्धतीने प्रिपेअर करायचं आहे। का याच्यावरती भर देतोय लँग्वेज टू ऑप्शनल, कारण UPSCचं जर तुम्ही बघितलं तिथं देखील मेन्सला कंपल्सरी लँग्वेजचे पेपर आहेत। 10% स्टुडंट्स, 10% विद्यार्थी लँग्वेजच्या पेपरमध्ये क्वालिफाय होत नाहीत, त्यामुळे त्याला पण तुम्ही सिरियसली घेणं गरजेचं आहे आणि त्याच तुमच्या तयारीला अनुसरून मग आम्ही इथं येत्या शनिवारी मेन्सचं स्ट्रॅटेजी सेशन अरेंज करत आहोत, ज्याच्यामध्ये तुम्ही एक्झॅक्टली या पुढच्या 4-4.5 महिन्यामध्ये कशा पद्धतीने तुमचा प्लॅन बनवणं गरजेचं आहे ते आम्ही डिस्कस करणार आहोत। ठीक आहे, तर निश्चितपणे तुम्ही येत्या शनिवारी या सेशनला हजर राहायचं आहे। ठीक आहे, आपण उत्तर बघायला सुरुवात करूया, ज्याच्यामध्ये इतिहासाची पहिल्यांदा आपण उत्तर बघणार आहोत। ठीक आहे, पहिलाच प्रश्न आहे, सेट ए मध्ये हिस्ट्रीपासूनच सुरुवात झालेली होती। जातीभेद विवेकसार हे पुस्तक डॅश डॅश यांनी लिहिलं, असा प्रश्न आहे। ठीक आहे, तर याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन झालेलं आहे, बरेच वेगळे सोर्सेस, रेफरन्सेस तिथं बघायला मिळतात। ठीक आहे, तर याचं उत्तर करेक्ट आहे तुकाराम तात्या पडवळ। महात्मा ज्योतिबा फुले यांनी ते प्रकाशित केलेलं होतं, ठीक आहे, यांनी ते प्रकाशित केलेलं होतं, परंतु याचे लेखक, ठीक आहे, कुणी लिहिलं ते आपल्याला विचारलेलं आहे, कुणी लिहिलं ते आपल्याला विचारलेलं आहे, तर तुकाराम तात्या पडवळ यांनी ते पुस्तक लिहिलेलं होतं। याच्यामध्ये पण आपल्याला इलिमिनेशनने जाता आलं असतं, कारण बघा महत्त्वाचे व्यक्ती दिलेले आहेत याच्यामध्ये सगळेच। महात्मा ज्योतिबा फुले यांची ग्रंथसंपदा आपल्याला पाठच असणं अपेक्षित असतं, ती असते पण आपल्याला त्याच्यामध्ये कुठेही या पुस्तकाचा उल्लेख येत नाही। ठीक आहे, विठ्ठल रामजी शिंदे यांचा फार तर, ठीक आहे, एक हिस्ट्रीचं आपण सेशन घेतलेलं होतं, लास्ट मिनिट रिव्हिजन म्हणून, त्याच्यामध्ये देखील सांगितलेलं होतं की विठ्ठलरामजी शिंदे यांचं पुस्तक भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न, ते खूप फेमस आहे, UPSCने पण त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे, तिथं सांगितलेलं होतं त्यावेळी। तर अशी काही फेमस पुस्तकं या फेमस पर्सनॅलिटीजची आपल्याला माहीत असतात, तर ते इलिमिनेशनने देखील आपल्याला त्या उत्तरापर्यंत जाता आलं असतं। ठीक आहे, कालचं जर पेपर बघितला तर याच्यामध्ये इलिमिनेशनने बहुतांशी उत्तरं आपल्याला तिथं मार्क करता आली असती। थोडासा याच्यामध्ये आपण बघू शकतो की UPSCचं ज्या पद्धतीने स्ट्रक्चरिंग असतं ऑप्शन्समध्ये, त्या पद्धतीची एक लय इथं आपल्याला बघायला मिळते। ठीक आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांना हा पेपर अवघड वाटलेला आहे, काहीच विद्यार्थ्यांचं म्हणणं आलं की पेपर इझी होता, बट आयोगाची आन्सर की आल्यानंतर परिस्थिती वेगळी दिसू शकते। ठीक आहे, तर ते सोपं वाटतंय ॲक्च्युली, पण ऑप्शन्समध्ये कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न आयोगाने केलेला आहे 100%। ते UPSCचा थोडासा पॅटर्नचा लय इथं आपल्याला बघायला मिळालेला आहे। नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न बघा, पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया किंवा IR सोबत त्याला आपण रिलेट करू शकतो, त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे। ठीक आहे, गेले 2-3 वर्ष झालं IR वरती, इंटरनॅशनल रिलेशन्स जो मेन्सचा पार्ट आहे त्याच्यावरती प्रश्न विचारायला आयोगाने सुरुवात केलेली आहे। माग पूर्वाकृती धोरण, पूर्वलक्षी धोरण, ॲक्टिस्ट पॉलिसी, लुकिस्ट पॉलिसी, त्याच्याबद्दल प्रश्न विचारला होता, अलिप्तवादी चळवळीबद्दल विचारलेला होता आणि या पंचशील धोरणांबद्दल पण प्रश्न विचारलेला होता ऑलरेडी माग। ठीक आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल
तुम्हाला ती माहिती असणं एक्सपेक्टेड आहे आयोगाला, कारण मेन्सला हा सिलेबस आहे. ठीक आहे, तर आपल्याला विचारला प्रश्न, पंचशील तत्वांचा पुरस्कार ज्यावेळी भारत आणि चीन या देशांनी केला त्यावेळी भारताचे पंतप्रधान आणि चीनचे पंतप्रधान कोण होतं? ठीक आहे, माओवाला ऑप्शन तर पहिला त्याच्यामध्ये कट होणं एक्सपेक्टेड होतं. ठीक आहे, माओवाला ऑप्शन तर त्याच्यामध्ये पहिला कट होणं एक्सपेक्टेड होतं. मग क आणि ड गेले तर 2 पर्याय त्याच्यामध्ये राहत होते. तर याच्यामध्ये चाऊ एन लाय हे त्यावेळी चीनचे प्राईम मिनिस्टर होते, त्यावेळी झालेले ही ॲग्रीमेंट आहे ती त्यावेळी इम्प्लिमेंट झालेली होती. ठीक आहे, फक्त त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट पुढच्या क्वेश्चनकडे आपल्याला वळायचं आहे की विधवा वपन अनाचार हे पुस्तक कोणी लिहिलं? याच्यामध्ये पण बघा सेम गोष्ट आपल्याला बघायला मिळते. आपण स्टडी करत असताना आपण यांचा स्टडी केलेला असतो. बाळशास्त्री जांभेकर असतील, विष्णुशास्त्री पंडित असतील, गोपाळ गणेश आगरकर असतील, या व्यक्तींचा आपण अभ्यास केलेला असतो. यांची ग्रंथसंपदा, यांची वृत्तपत्र, यांच्या संघटना ते आपल्याला सगळ्याला माहीत असतं. ठीक आहे, हा मग एक अनोळखी असं एक पुस्तक त्याच्यामध्ये टाकलेलं आहे ज्याचं एक प्रोबेबल आन्सर असू शकतं व्यंकटेश रंगो कट्टी. ठीक आहे, नेक्स्ट याच्यामध्ये पण इलिमिनेशननेच आपल्याला जाता आलं असतं. नेक्स्ट पुढचा प्रश्न सोपा प्रश्न होता, खूप सोपा प्रश्न होता. ठीक आहे, हा चुकणं तर अपेक्षित नाही, कोणाचं चुकणं अपेक्षित नाही आहे. ठीक आहे, 11 एप्रिल 1942 रोजी आपल्याला वर्ष सांगून त्यांनी हिंट दिलेली आहे की काँग्रेस वर्किंग कमिटीने CWCने डॅश डॅश नाकारण्यासाठी ठराव पारित केला. ठीक आहे, त्या हिस्ट्री लास्ट मिनिट रिव्हिजनचं जे सेशन घेतलेलं होतं त्याच्यामध्ये वर्षच तिथं स्लाइड्समध्ये दाखवलेलं होतं. त्याच वेळी सांगितलेलं होतं की या दरम्यानचे जे वर्ष आहे, ठीक आहे, 1938 पासूनचे 1938, 39, 1940, 1942 या दरम्यानच्या घटना व्यवस्थित करायच्या आहेत. याच्यामध्ये क्रोनॉलॉजीवरती पण आपल्याला प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, सुभाषचंद्र बोस अध्यक्ष राहिलेले होते. काँग्रेसचे सेशन त्रिपुरी सेशन, हरिपुरा सेशन, त्याच्यानंतर 40ला मग इथं वैयक्तिक सत्याग्रह सुरू झालेला होता. 39लाच मग सेकंड वर्ल्ड वॉर स्टार्ट झालेलं होतं. ऑगस्ट ऑफर देण्यात आलेली होती, ती नाकारण्यात आली. त्याच्या विरोधामध्ये त्याला प्रतिक्रिया म्हणून वैयक्तिक सत्याग्रह सुरू झाला होता. मग नंतर परिस्थिती आणखी बिघडत गेली वर्ल्ड वॉरला घेऊन, म्हणून मग इथं क्रिप्स मिशन पाठवण्यात आलं होतं, त्यांचा प्रस्ताव आलेला होता, परंतु तो पण नाकारण्यात आला. आणि याला रिॲक्शन म्हणून मग इथं क्विट इंडिया मुवमेंट, भारत छोडो चळवळ सुरू झालेली होती. ठीक आहे, त्यामुळे त्याचं करेक्ट उत्तर आहे क्रिप्स मिशन. क्रिप्सचं जे प्रपोजल आलेलं होतं, प्रस्ताव आलेला होता, तो नाकारण्यासाठी ठराव पारित करण्यात आलेला होता. ठीक आहे, आणि मग वर्धा या ठिकाणी डिसिजन झाला होता. बॉम्बेतून मग त्याची सुरुवात झालेली होती या क्विट इंडिया मुवमेंटची, भारत छोडो चळवळीची. ठीक आहे, बाकी तर मग याच्यामध्ये कुठलेच ऑप्शन काहीच त्यांचा संबंध नाही, रिलेव्हन्सच नाही आहे 42चा आणि या बाकीच्या ऑप्शन्सचा काहीच संबंध नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे हा खूप इझी क्वेश्चन होता, हा चुकणं अपेक्षित नाही. नेक्स्ट पुढचा प्रश्न हा पण एकदम इझी प्रश्न आहे. डायरेक्टली वर्ष आपल्याला दिलेलं आहे आणि त्या वर्षानुसार मग आपल्याला पर्याय तिथं सिलेक्ट करायचं. ठीक आहे, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कधीच्या आहेत ते आपलं पाठच असणं अपेक्षित असतं. ठीक आहे, 1919चा भारतीय शिक्षण सुधारणा असं तिथं काही आलेलं नव्हतं. ठीक आहे, भारतीय नागरी सेवा सुधारणा असं काही आलेलं नव्हतं या कालावधीमध्ये, सांगतोय या कालावधीमध्ये तसं काहीही आलेलं नव्हतं. ठीक आहे, भारतीय शिक्षण सुधारणा तर मग खूप त्याच्या आधीपासूनच सुरू झालेल्या होत्या, त्यामुळे त्याचा इथं काहीही संबंध नाही. ठीक आहे, बाकी कशाचाही याच्यामध्ये काही संबंध नाही. ऑप्शनमध्ये 1909च्या मॉर्लेमेंटो रिफॉर्म्स, मॉर्लेमेंटो सुधारणा तिथं नमूद करण्यात आलेला होता. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे. आता या प्रश्नाबद्दल थोडीशी संदिग्धता आहे. ठीक आहे, या प्रश्नाबद्दल थोडीशी संदिग्धता आहे. प्रश्न काय आहे? सुधारकांना आपले आई वडील, पत्नी, मुली आणि देशबांधव अशा सर्व निकटवर्ती यांचा विरोध पत्करून जगण्याचा प्रवास करावा लागतो हे सांगणारे वामनराव माधवराव कोल्हटकर हे समाजसुधारक डॅश डॅश येथील होते. बरेच वेगळे रेफरन्सेस याला भेटतात. काही रेफरन्सेसमध्ये पुणे या ठिकाणी त्यांचं कार्य असलेला उल्लेख आहे, काही रेफरन्सेसमध्ये मराठवाडा या ठिकाणी सुद्धा देखील त्यांनी काम केलेले रेफरन्सेस आहेत. त्यामुळे याच्याबद्दल संदिग्धता आहे, याच्याबद्दल आपण एक प्रोबेबल आन्सर सांगणं अवघड आहे, कारण आयोग याच्याबद्दल काय उत्तर दिलं आणि सोर्स नेमका काय वापरेल त्याच्यासाठी. ठीक आहे, आयोग ज्यावेळी उत्तर देत असतं त्यावेळी त्याच्यासाठी काहीतरी रेफरन्स वापरत असतं, तर मग रेफरन्सेस वेगवेगळे आहेत या दोन्हीला घेऊन, त्यामुळे याचं एक प्रोबेबल आन्सरसाठी आपल्याला आयोगाची वाट बघावी लागेल. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया आपण. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे की घराणे दिलेले आहेत आणि त्याचे संस्थापक विचारलेले आहेत. ठीक आहे, टिपिकल प्रश्न आहे, एन्शंट मधला विचारलाच जातो. PYQs तशाच पद्धतीने फॉर्मॅट त्याचं स्ट्रक्चर आहे असं कॉपी झालेलं आहे. ठीक आहे, याच्यामध्ये फार काही नवीन नव्हतं आणि हा काही फार प्रश्न अवघड देखील नव्हता. ठीक आहे, याच्यामध्ये काही जरी तुम्हाला याच्यातले 1-2 पर्याय जरी माहीत असले तरी तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता, अशा पद्धतीने हा क्वेश्चन असलेला आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे, चोळ घराण्याचा
संस्थापक आपल्याला माहिती की विजयालया त्याचं नाव घेतलं जातं, ठीक आहे. सी साठी तिसरा ऑप्शन असलेला जर आपण पर्याय बघितला तर एकच पर्याय त्याच्यामध्ये करेक्ट असलेला आपल्याला बघायला मिळतो, ठीक आहे. या पद्धतीने पण तुम्ही पोहोचू शकता उत्तरापर्यंत जर तुम्हाला 1-2 पर्याय जरी याच्यामधले माहीत असतील तर, ठीक आहे. ऑप्शन नंबर सेकंड याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे. आदित्य एक जो आहे, आदित्य पहिला, तो देखील चोळ घराण्याशी संबंधित होता, परंतु तो संस्थापक नव्हता. त्यामुळे याच्यामध्ये एक जरी तुम्हाला पर्याय या पद्धतीने शुअर माहीत असेल तरी तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता, ठीक आहे. ऑप्शन नंबर 2 करेक्ट त्याचं आन्सर आहे. नेक्स्ट त्याच्यानंतर एन्शियंट मिडिएवलमध्ये जनरली, ठीक आहे, एन्शियंटमध्ये स्पेसिफिकली साऊथ इंडियावरती खूप जास्त फोकस केला जातो UPSCच्या बाजूने. राज्यसेवा पण त्याच पद्धतीने पॅटर्न फॉलो करते. साऊथ इंडियावरती क्वेश्चन जास्तीत जास्त इथं विचारलेले आहेत. सेम क्वेश्चन कृष्णदेवरायवरती UPSCने विचारलेला आहे प्रिलिम्सला. त्यांच्या कृष्णदेवरायवरती क्वेश्चन विचारलेला आहे. थीम सेम आहे, अशी कॉपी झालेली आहे UPSCच्या याच्यातून. कृष्णदेववरती आहे असा UPSCने प्रश्न विचारलेला आहे, ठीक आहे. फक्त एवढा मल्टी स्टेटमेंट तो क्वेश्चन नव्हता, 1 लाइनर तो क्वेश्चन होता. इथं आयोगाने त्याला मल्टी स्टेटमेंट बनवलेलं आहे, त्यामुळे आपल्याला चेंजेस दिसत आहे, ठीक आहे. याच्यामध्ये खालीलपैकी कृष्णदेवराय यांच्याशी संबंधित योग्य विधाने कोणती? याच्यामध्ये जर बघितलं तर पहिलं जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते करेक्ट स्टेटमेंट आहे. दुसरं स्टेटमेंट ते देखील करेक्ट आहे. तिसरं पण त्याच्यामध्ये करेक्ट आहे. चौथं जे स्टेटमेंट आहे ते इनकरेक्ट आहे. संगम राजघराण्यातील तो व्यक्ती नव्हता, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे, ठीक आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न हा सोपा प्रश्न होता. परत एकदा जाऊन बघा, लास्ट मिनिट रिव्हिजनचं जे हिस्ट्रीचं लेक्चर घेतलेलं होतं त्याच्यामध्ये सांगितलं होतं की ब्रह्मसमाज करायचं आहे, लगेच कंपॅरिझनमध्ये इकडं प्रार्थना समाज करायचं आहे. ब्रह्मसमाज करायचं आहे, कंपॅरिझनमध्ये लगेच प्रार्थना समाज करायचा आहे. आणि त्याच्यावरतीच हा प्रश्न विचारलेला आहे. हा खूप बेसिक प्रश्न होता. प्रार्थना समाजाचं सदस्य बनायचं असेल तर त्याच्यासाठी काही क्रायटेरिया तिथं लावले जात असायचे, तर त्या क्रायटेरियावरती हा प्रश्न विचारलेला आहे, ठीक आहे. प्रार्थना समाजाचं सदस्य होण्यासाठी एखादा व्यक्ती सदस्य बनायचा असेल तर तुम्हाला आधी काय करावं लागत असायचं? त्या सदस्याला, त्या व्यक्तीला, की ख्रिश्चनांनी बनवलेला पाव खावा लागत असे, मुस्लिमांच्या हातातील पाणी पिणं बंधनकारक असे. परत त्याच्या पुढं जाऊन ज्यावेळी बैठक व्हायची, ज्यावेळी सभा व्हायची त्या प्रार्थना सभाची, तर तिथं जेवण खानपान असेल तर अस्पृश्य मानला गेलेल्या व्यक्तीकडून जेवण वाढून देखील घेणं बंधनकारक असायचं. यासारखे नियम इथं प्रार्थना समाजाने लावलेले होते, ठीक आहे. हा मुद्दा प्रायोरिटीचा भारतीय समाज सुधारणाच्या बाबतीमध्ये, चळवळीच्या बाबतीमध्ये, आणि महाराष्ट्रातला मग हा मुद्दा आणखी जास्त प्रायोरिटीचा, ठीक आहे. त्या पद्धतीने कंपॅरिझनमध्ये स्टडी करा असं लास्ट मिनिट रिव्हिजनचा जो व्हिडिओ टाकलेला होता त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं. नेक्स्ट हा अशा पद्धतीचा प्रश्न, ठीक आहे. असे जे कीवर्ड्स असतात, कीवर्ड्स किंवा आपण म्हणू शकतो की कन्सेप्ट्स, त्याच्यावरती डायरेक्टली प्रश्न विचारला जातो UPSCच्या प्रिलिम्समध्ये एन्शियंटला घेऊन. तसा प्रश्न आहे, कॉपी केलेला आहे. UPSC काय करते, मॅच द पेअर्समध्ये विचारते किंवा 1 लाइनर विचारते डायरेक्टली, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, हद टर्म वॉज रिलेटेड टू एन्शियंट इंडिया और मिडिवल इंडिया. इट इज रिलेटेड टू डॅश डॅश डॅश. याच पद्धतीने व्हॉट वॉज द मिनिंग ऑफ दॅट कन्सेप्ट, कीवर्ड, अशा पद्धतीने क्वेश्चन UPSC विचारते एन्शियंट मिडिवलमध्ये. तसा आहे असा क्वेश्चन इकडं राज्यसेवेने इकडं कॉपी केलेला आहे, ठीक आहे. हा प्रश्न बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना जमला नसणार आहे, कारण तो थोडासा MPSCची जी टिपिकल प्रिपरेशन राहिलेली आहे देशपेठेची त्याच्या आउट ऑफ द बॉक्स हा क्वेश्चन आपल्याला बघायला मिळतो. याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, ठीक आहे. नेक्स्ट चित्तरंजन दास यांच्याबद्दलचा प्रश्न आहे. CR दास, ठीक आहे. चित्तरंजन दास महत्त्वाचे व्यक्ती सुभाषचंद्र बोस, सुभाष बाबू म्हणून ज्यांना आपण ओळखतो, सुभाषचंद्र बोस, त्यांचे पॉलिटिकल गुरु म्हणून ते ओळखले जातात सुभाषचंद्र बोस यांचे. तर त्यांच्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे. त्यांनी 1917 मध्ये 4 प्रसिद्ध भाषणांना एकत्र करून खालीलपैकी कोणते पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले, ठीक आहे. त्यांचे जे भाषणं दिलेले होते 4 प्रसिद्ध, तर त्याला कंपाईल करून एक पुस्तक तयार करण्यात आलं होतं. इंडिया फॉर इंडियन्स नावाचं ते पुस्तक होतं, ठीक आहे. हे जर बाकीचे पर्याय जर बघितले, इंडियन्स ऑफ इंडिया, इंडिया अँड इंडियन्स, इंडियन्स फॉर इंडिया, थोडेसे ते इलॉजिकल वाटतात. उगच काहीतरी बनवायचं म्हणून बनवल्यासारखे पर्याय ते वाटतात. तसा जरी थोडासा विचार केला असता तरी त्या उत्तरापर्यंत आपल्याला पोहोचता आलं असतं, ठीक आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न, याला घेऊन पण काही सोर्सेस वेगळं नाव सांगतात, ठीक आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी KM करियप्पा यांना टिक केले असणार आहे, कारण याच्यामध्ये ओळखीचं नाव ते एकच वाटत होतं, ठीक आहे. हैदराबाद संस्थान विलिनीकरण. आता प्रश्न कुठं आहे? पोस्ट इंडिपेंडन्स इंडियावरती, पोस्ट इंडिपेंडन्स इंडियावरती प्रश्न विचारलेला आहे, ठीक आहे. पोस्ट इंडिपेंडन्स इंडियावरती बघा, हा आतापर्यंतचा मग दुसरा प्रश्न आहे. IR प्लस पोस्ट इंडिपेंडन्स इंडियाचा
पंचशील कराराचा प्रश्न विचारला, हा दुसरा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, सिलेबस पोस्ट इंडिपेंडन्स इंडियाचा मेन्सचा डिस्क्रिप्टिव्हचा सिलेबस त्याच्याशी रिलेट करताना इथं गोष्टी आपल्याला आयोग बघायला मिळतो. ठीक आहे, हैदराबाद संस्थान विलिनीकरणामध्ये मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावणारे लेफ्टनंट जनरल कोण होते, तर राजेंद्र सिंग हा एक सोर्स मोस्ट प्रोबेबल आन्सर त्याचा असू शकतं. ठीक आहे, याचा पण काही ठिकाणी उल्लेख आहे, बट मोस्ट प्रोबेबल आन्सर आपलं राजेंद्र सिंग त्याच्यामध्ये असू शकतं. ठीक आहे, नेक्स्ट याच्या बाबतीत पण काही रेफरन्सेस वेगळं तिथं नमूद करतात, बट मोस्ट प्रोबेबल आन्सर असणार आहे अब्दुल रहीम. मुघल बादशाह अकबराने 1584 मध्ये खान खानान ही पदवी कोणाला दिली होती, तर अब्दुल रहीम हे त्याच्यामध्ये मोस्ट प्रोबेबल आन्सर आपलं राहू शकतं. ठीक आहे, बाकी काही रेफरन्सेसमध्ये वेगळं नाव आहे, बट याच्यामध्ये ऑप्शन 3 हे आपलं त्याच्यामध्ये करेक्ट असू शकतं. नेक्स्ट पुढचा प्रश्न, याला घेऊन पण कन्फ्युजन आहे, बट एक गोष्ट आपल्याला माहीत असते की ज्यावेळी दिल्ली दरबाराचा उल्लेख येतो त्यावेळी एका व्यक्तीचं नाव समोर येतं. दिल्ली दरबाराला खादीचा पोशाख परिधान करून गेलेले व्यक्ती कोण होते, अशा पद्धतीचा प्रश्न आधी विचारलेला आहे. त्यामुळे दिल्ली दरबाराचा ज्यावेळी उल्लेख येतो त्यावेळी गणेश वासुदेव जोशी, सार्वजनिक काका म्हणून ज्यांना ओळखलं जात असायचं, त्यांचा उल्लेख येतो. त्यामुळे मोस्ट प्रोबेबल हे आन्सर असू शकतं. काही रेफरन्सेस चिपळूणकर यांचं नाव घेतात, बट मोस्ट प्रोबेबल आन्सर जे आहे ते गणेश वासुदेव जोशी ते असू शकतं. आता आयोग कोणता रेफरन्स वापरतं त्याच्यावरून 3 किंवा 4 मध्ये डिसिजन होईल, बट मोस्ट प्रोबेबल सगळ्यात जवळ जाणारा ऑप्शन आहे तो गणेश वासुदेव जोशी आहे, कारण याच्यामध्ये प्रमुख त्यांचाच उल्लेख जास्तीत जास्त केला जातो की ते उपस्थित राहिले होते, खादीचा पोशाख करून उपस्थित राहिले होते, एक ठाम भूमिका पण त्यांनी घेतलेली होती. ठीक आहे, तर ते एक त्याचा आन्सर कन्सिडर करा. नेक्स्ट लास्ट क्वेश्चन आहे हिस्ट्रीमधला की दिवान ए अमीर ए कोही नावाचे स्वतंत्र खाते कोणी स्थापन केले. परत एकदा रेफरन्स लास्ट मिनिट रिव्हिजनचा जो व्हिडिओ घेतलेला होता हिस्ट्रीचा, त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं की या व्यक्तीचं नाव सांगितलं होतं, या व्यक्तीचं नाव सांगितलं होतं. यांनी ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जे रिफॉर्म्स आणले ते एकदा बघून घ्या आहे त्याच्यामध्ये सांगितलं होतं. ठीक आहे, परत एकदा तो व्हिडिओ जाऊन बघा, यूट्यूबला आहे. हिस्ट्री लास्ट मिनिट रिव्हिजन राज्यसेवा पूर्व, त्याच्यासाठी म्हणून तो व्हिडिओ केलेला होता. त्यामध्ये या दोघांचाही उल्लेख केलेला होता की अल्लाउद्दीन खिल्जीवरती प्रश्न आधी खूप वेळा विचारलेला आहे, त्याने प्रशासनामध्ये कोणत्या गोष्टी नवीन आणल्या त्या बघा. आणि MBT पण इम्पॉर्टंट आहे, डायरेक्ट असाच उल्लेख केलेला होता की MBT पण महत्त्वाचा आहे, MBT पण व्यवस्थित रीड करा. तर MBTने आणि अल्लाउद्दीन खिल्जीने अशा ज्या काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स आणलेले त्याच्याबद्दल UPSC प्रिव्हियसला प्रश्न विचारते, तशा पद्धतीचा प्रश्न इथं विचारलेला आहे. याचा ऑप्शन नंबर 2 हे मोस्ट प्रोबेबल त्याच्यामध्ये आन्सर आहे. ठीक आहे, तर हिस्ट्रीचे इथं 15 प्रश्न संपून जातात. नेक्स्ट सब्जेक्ट वळूया. आपण भूगोलाचं डिस्कशन बघतो आहोत, त्याचे जे आन्सर्स आहेत संभावित ते आपण डिस्कस करणार आहोत. पहिला प्रश्न बघा, मी जो सेट घेतलेला आहे तो A सेट आहे, त्याच्यात 16 ते 35 असे आपले भूगोल आणि पर्यावरणाचे प्रश्न होते. बरोबर, 16वा प्रश्न बघा कर्कवृत्तावर आपल्याला विचारलेला होता. ह्याचं आन्सर इथं मी टिक करून दिलेलं आहे ते 1 आहे. पण या प्रश्नाच्या बाबतीत मला एवढं सांगायचं आहे की जेव्हा PYQ बॅचमध्ये मी शिकवत असताना पहिलाच प्रश्न हा कर्कवृत्तावर आयोगाने 2024ला कंबाईनच्या एका स्टेटमेंटमध्ये विचारलं होतं की महाराष्ट्रातून कर्कवृत्त जातं की नाही. तोच प्रश्न इथं रिफ्लेक्ट झालेला आहे. मी तेव्हाच सांगितलेलं होतं की हा प्रश्न आयोग कसा विचारू शकतं, तर ते 8 राज्य ज्या राज्यातून कर्कवृत्त जातं ते राज्य आयोग विचारू शकतं. आणि नेक्स्ट पेपरला आयोगाने काय केलेलं आहे, राज्य विचारलेलं आहे. मग पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे गुजरात, मध्य प्रदेश, त्रिपुरा, मिझोराम. उरलेले 4 राज्य आपल्याला करून ठेवायचे आहेत, राजस्थान, झारखंड, त्याच्यानंतर वेस्ट बेंगॉल आणि छत्तीसगड. या राज्यांमधून पण काय जातं, कर्कवृत्त जातं भारतातून. ठीक आहे, पुढचा प्रश्न जीवावरण राखीव क्षेत्रावर आपल्याला विचारण्यात आलेला होता. बघा या प्रश्नात आपल्याला सगळे जीवावरण राखीव क्षेत्र माहिती असणं अपेक्षित होतं का, तर नाही. भारतातलं पहिलं कुठलं आहे किंवा शेवटचं म्हणजे 18वं कुठलं आहे हे जरी मला माहिती असलं असतं तरी माझं प्रश्नाचं उत्तर आलं असतं. पर्याय क्रमांक 2 याचा बरोबर उत्तर आहे. काय माहिती पाहिजे होतं मला, निलगिरी हे भारतातलं पहिलं जीवावरण राखीव क्षेत्र आहे. कधी त्याची स्थापना झाली होती, तर 1986 मध्ये. आणि तसा एकच पर्याय आहे ज्याला A4 आहे. ठीक आहे, आलं लक्षात. अशा पद्धतीने कमीत कमी डाटावर आपल्याला मॅक्सिमम प्रश्न सोडवायचे आहेत. ही ती लिस्ट आहे बघा. 18 जे आपले जीवावरण राखीव क्षेत्र आहेत. सर्वात पहिल्यांदा काय आहे, निलगिरी. त्याच्यानंतर सर्वात शेवटचं बघा पन्ना जे मध्य प्रदेशमध्ये येतं. त्याच्यानंतर मध्ये मध्ये बघा आपल्याला काय विचारले, कच्छ विचारले. सुंदरबन आहे इथं. कच्छ कुठे आहे, तर कच्छ रन ऑफ कच्छ 2008ला क्लिअर झाला. 4ही पर्याय
चारही ऑप्शन्स क्लिअर झालेले आहेत. बघा पुढचा प्रश्न कशावर विचारलाय, महाराष्ट्राची नदी प्रणाली. आयोगाने 3 प्रश्न नदी प्रणालीवर विचारलेले आहेत, त्याच्यातला एक जशाच तसा कॉपी केलेला आहे, परंतु तो करंट बेसने विचारलेला आहे. सिंधू जल करारात कुठल्या नद्यांचं पाणी आपल्याला भेटतं अशा प्रकारचा तो करंटचा प्रश्न होता, तो करंटमध्ये कव्हर होईल. पण इथं बघा महाराष्ट्राच्या नदी प्रणालीवर आपल्याला प्रश्न विचारलाय. मग नदी प्रणाली कुठली विचारली, तापी, भीमा आणि कृष्णा अशा 3 नद्या आपल्याला विचारलेल्या आहेत. 4 नद्या महाराष्ट्रातल्या मुख्यत्वे करून आपल्याला करायच्या असतात, गोदावरी, भीमा, कृष्णा आणि तापी. इथं काय विचारले, नदी आणि तिचं संगमस्थळ विचारलेलं आहे. मग याचं बरोबर उत्तर काय येणार, तर पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर आहे. प्रकाशे काय आहे, तापी आणि गोमती या नद्यांचा संगम कुठे होतो, प्रकाशे शहादा तालुक्यात, इथे त्यांचा संगम होतो. मुडावत जवळ कुठल्या नद्यांचा संगम होतो, तर तापी आणि पांझरा नद्यांचा संगम होतो. त्याच्यानंतर तुळापूर हे फेमस शहर आहे बघा, ते कुठल्या नदींच्या संगमावर वसलेलं आहे, तर भीमा आणि इंद्रायणी. आणि माहुली नावाचं जे शहर आहे ते कुठे आहे, कृष्णा आणि वेण्णा यांच्या संगमावर वसलेलं आपल्याला पाहायला भेटतं. पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर आहे. फास्ट ह्याच्यासाठी घेतोय की आपल्याला फक्त ह्याच्यात उत्तरं बघायचे आहेत, डिटेलमध्ये आपण नंतर बॅच जेव्हा होईल तेव्हा आपण एक्सप्लेनेशन बघूया. ठीक आहे. लोकसंख्येवर प्रश्न आहे बघा. लोकसंख्या हा पण चॅप्टर जेव्हा PYQ बॅचमध्ये घेतला होता मी, तेव्हा मी तुम्हाला पॉईंट सांगितलेले होते. म्हणजे साक्षरता असेल, त्याच्यानंतर लिंग गुणोत्तर असेल, SC STचं प्रमाण असेल, हे जे मुद्दे आहेत ते महत्त्वाचे आहेत असं मी तुम्हाला सांगितलेलं होतं. आणि ST वर आपल्याला प्रश्न आलेला आहे. मग STची लोकसंख्येची टक्केवारी आपल्याला विचारलेली आहे. मग टक्केवारी कुठल्या केंद्रशासित प्रदेशात जास्त आहे हे आपल्याला सांगायचं होतं. बघा लक्षद्वीप हे जे आपलं केंद्रशासित प्रदेश आहे त्याच्यात STची लोकसंख्येची टक्केवारी काय आहे, सर्वात जास्त आहे. जर लॉजिकली जरी आपण बघायला गेलो असतो तर बघा चंदीगड आणि दिल्ली हे काय केंद्रशासित प्रदेश आहेत, तर हे शहरी केंद्रशासित प्रदेश आहेत. अर्बन जे लोकसंख्येचं प्रमाण आहे ते सर्वात जास्त या 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये आपल्याला बघायला भेटतं. म्हणून हे 2 पर्याय एलिमिनेट झालेले आपल्याला दिसतात. आणि दादरा नगर हवेली हा गुजरात जवळचा भाग हा पण अर्बन लोकसंख्येसाठीच गणला जातो. ठीक आहे. आणि ST जी लोकसंख्या आहे ती आपण कशात बघतो, तर ती वनांमध्ये राहणारी लोकसंख्या जास्त असते. ठीक आहे. लक्षद्वीपमध्ये वनांचं प्रमाण जास्त आहे. पुढचा प्रश्न बघतोय आपण, प्रश्न क्रमांक 20. अगेन 2011ची लोकसंख्या याच्यावर प्रश्न आहे. आणि कशावर प्रश्न आहे, साक्षरतेवर प्रश्न आहे. ह्याच्यात काय विचारले आपल्याला, राजस्थानचा साक्षरता दर आपल्याला सांगायचा आहे. कन्फ्यूज कुठं झालेलं असणार, सर्वात कमी या शब्दामुळे आपण कन्फ्यूज झालेलो आहोत. तर ह्याचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 3 66.11%. मग इतर जे पर्याय आहेत तर बघा हा जो 61.8 आहे हा सर्वात कमी, ह्याला जस्टिफाय करतो. पण हे राज्य कुठलं आहे, तर बिहार राज्याची जी साक्षरता दर आहे तो आहे हा 61.8%. आणि हा 4 क्रमांकाचा जो ऑप्शन आहे 65.39% हे कशाचा आहे, अरुणाचल प्रदेशचा साक्षरता दर आपल्याला बघायला भेटतो. आणि हे 55.42 आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी आयोगाने टाइमपास ऑप्शन बनवलेला होता. पुढचा प्रश्न बघतोय आपण 21 नंबरचा. बघा ह्याच्यात काय विचारलंय, तर अगेन PYQ बॅचमध्ये मी हे सगळं एक्सप्लेन केलेलं होतं आणि म्हटलं होतं की हे लक्षात ठेवा, भारताच्या स्थान आणि विस्तारावर हा प्रश्न आहे. बघा ह्याचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 3. ह्याच्यात चुकवलं काय आहे आयोगाने, तर आसाममधील किबुतू नाही येते, अरुणाचल प्रदेश नावाचं जे राज्य आहे आपलं त्यामध्ये हे ठिकाण येतं किबिथू, जे भारताचं सर्वात पूर्वेकडील टोक आहे. मग इतरही पर्याय आपण बघून घेऊयात. लडाखमधील दफ्तर हे काय, उत्तरेकडचं. दक्षिणेकडचं सगळ्यांना माहीत असतं काय आहे, इंदिरा पॉइंट. त्याच्यानंतर इंदिरा पॉइंट हे काय आहे, तर आपलं सागरी क्षेत्रातलं सर्वात दूरचं टोक आहे. आपल्याला काय विचारले, तर मुख्य भूमीचं काय आहे, कन्याकुमारी हे बरोबर दिलेलं आहे. त्यानंतर जे पश्चिमेकडचं टोक आहे ते कुठं आहे, गुजरातमधील गुमर मोठा किंवा गुफार मोठा असं त्याचं नाव आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे. 22वा प्रश्न बघा, एकदम चिल्लर प्रश्न आयोगाने आपल्याला विचारला होता. आपल्याला कायम माहिती आहे, म्हणजे 5वी 6वी पासून आपण शिकत आलेलो आहोत की महाराष्ट्रात जो पाऊस पडतो तो कशापासून पडतो, नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून पाऊस पडतो. हाच प्रश्न आपल्याला इथं विचारण्यात आलेला होता. पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे. बघा नेक्स्ट प्रश्न आपण बघतोय 23वा. काय आहे, कशावर आहे,
तर बघा तपांबरावर आहे आणि सेकंड ह्याच्यात काय दिलेलं आहे, जे हीट बॅलन्स आहे म्हणजे सोलार रेडिएशन्स आहेत, ह्या दोनवर आपल्याला हा प्रश्न फॉर्म करण्यात आलेला आहे. मग तपांबरात जसं जसं वरती जातो तसं काय होतं, टेम्परेचर कमी होत जातं. किती होत जातं, 1 किलोमीटरला 6.5 डिग्री सेल्सिअस ते कमी होत जातं. पर्याय क्रमांक 1 माझं बरोबर उत्तर आहे. मग हे कशामुळे होतं, ज्या हीट रेडिएशन्स असतात त्या पृथ्वीच्या सरफेसवरून जेव्हा रिफ्लेक्ट होतात तेव्हा जसं जसं वरती जातात तसं टेम्परेचरचं प्रमाण काय होतं, कमी होतं. ठीक आहे, म्हणजे पर्याय क्रमांक ब ही बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 ह्याचं बरोबर उत्तर आहे. म्हणजे अ बरोबर, ब बरोबर आणि ब हे अचं योग्य स्पष्टीकरण आहे. ठीक आहे, पुढचा बघतोय 24वा. ह्याच्यात काय विचारलंय, खडक प्रणालीवर हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता. मग ह्याचं उत्तर काय आहे, तर जिप्सम हा खडक काय आहे, तर रासायनिक प्रक्रियेद्वारे निर्मित हा जलजन्य खडक आहे. बघा, शेल आणि पंकाश्म हे जे खडक आहेत ते कशामुळे आहेत, मेकॅनिकल फोर्समुळे निर्माण झालेले जलजन्य खडक आहेत. आणि ग्रेनाइट आपल्याला माहिती आहे अग्निजन्य खडक आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1 ह्याचं बरोबर उत्तर आहे. 25वा प्रश्न बघा, ह्याच्यात काय विचारले, आवर्त जे आहे, सायक्लॉन्स जे आहेत त्याच्याबद्दल आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं आहे. बघा, ह्याचं उत्तर आता कन्फ्युजिंग आहे, म्हणजे हे आयोग काय देतं ह्याच्यावर डिपेंड करतं, परंतु मला असं वाटतं की पर्याय क्रमांक ड हा ह्याचा उत्तर पाहिजे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 ह्याचं उत्तर पाहिजे. त्याचं रिझन सांगतो मी तुम्हाला. बघा, जे उष्णकटिबंध आवर्त असतात ते नॉर्थ हेमिस्फिअरमध्ये आल्यानंतर किंवा उत्तर गोलार्धात आल्यानंतर काय होतात, तर अँटी क्लॉकवाईज त्यांची डिरेक्शन असते. इथे काय दिलंय, घड्याळाच्या काट्याप्रमाणे म्हणजे क्लॉकवाईज असं दिलेलं आहे. हे कसं लक्षात ठेवायचं, तर बघा कॅन लक्षात आपण ठेवू शकतो. कॅन म्हणजे काय, हे सायक्लॉन, ए फॉर अँटी क्लॉकवाईज आणि एन म्हणजे काय, नॉर्थ हेमिस्फिअर असं आपण लक्षात ठेवू शकतो. म्हणून पर्याय क्रमांक ड ह्याचं मला उत्तर वाटतं. परंतु हे पर्याय क्रमांक अ मध्ये काय दिलेलं आहे, 30 अंश अक्षवृत्तीय प्रदेशात असं दिलेलं आहे. तर ते 30 अंश नसून 5 अंश ते 20 अंश अक्षवृत्तीय प्रदेशात आवर्त निर्माण होण्याचं प्रमाण काय असतं, जास्त असतं. अ आणि ड चुकीचं आहे असं एकही पर्याय इथं दिलेलं नाही. ह्याचं उत्तर आपण आयोगावर सोडू. आयोग काय देत आहे त्यानुसार आपण बघूयात. कॅन्सल पण प्रश्न होऊ शकतो. बघा, नदी प्रणालीवर आयोगाने मागच्या वर्षामध्ये सिंधू नदीवर वारंवार प्रश्न विचारलेला आहे. बघा, ह्याच्यात काय विचारलं आयोगाने, तिच्या उपनद्या आपल्याला सांगायच्या आहेत. मग पहिल्या पर्याय दोन पर्यायांमध्ये काय दिलेलं बघा, या कशाच्या आहेत, कोसी ही जी आहे ती गंगेची उपनदी आहे आणि ब पर्याय जो आहे तो एंटायरली गंगेच्या उपनद्या आहेत. म्हणजे अ गेलं, ब गेलं, माझं उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 2 क आणि ड बरोबर. आता हा पण प्रश्न जो आहे आयोगाने तो PYQ वरून कॉपी केलेला आपल्याला दिसतो. बघा, PYQ बॅचमध्ये हा प्रश्न आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. बी 2020 आणि क्लर्क प्री 2015 असा आयोगाने हा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे बऱ्याचदा विद्यार्थी आमच्याकडे येतात आणि विचारतात, सर PYQ कुठले वाचायचे, मी राज्यसेवेचा अभ्यास करतोय तर मी बी आणि सी चे PYQ वाचू का. तर आमचा त्याला एकच सल्ला असतो की परीक्षा कुठली असो, आयोग प्रश्न कॉपी करतो. म्हणजे बी सी ला करेल, सी चे राज्यसेवेला करेल, राज्यसेवेचे बी आणि सी दोघांनाही करेल. म्हणून प्रत्येक परीक्षेचा PYQ करणं इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. पुरावा तुमच्या समोर आहे. PYQ इज मस्ट इफ यू वॉन्ट टू पास दी एक्झाम. ठीक आहे, अतिशय सोपा प्रश्न होता. तुम्हाला एक माहिती पाहिजे होतं, केरळचं लिंग गुणोत्तर, तुमचा प्रश्न सुटला असता. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर आहे. का आहे, तर केरळचं लिंग गुणोत्तर किती आहे, 1084 इतकं आहे. पर्याय अचं 3 असा एकच पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे. ठीक आहे, मग पुदुचेरीचं त्याच्यानंतर 1037 येते. तामिळनाडूचं 996 आहे पर्याय क्रमांक 1 आणि आंध्र प्रदेशचं किती आहे, 993. अगेन मी सांगतोय, मिनिमम डाटा मॅक्सिमम क्वेश्चन सॉल्विंगवर भर देत चला. केरळचं मला एक माहिती होतं, मी बाकीचे ऑप्शन एलिमिनेट करून माझं उत्तर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न 28वा प्रश्न काय विचारले की अगेन जे वादळ आहेत किंवा जे आवर्त आहेत ते बंगालच्या उपसागरात आणि हिंदी महासागरात कशामुळे निर्माण होतात असा हा प्रश्न आहे. ह्याचं उत्तर काय आहे, तापमान वाढ होतं आणि हवेचा दाब काय होतो,
कमी होतो, म्हणून या भागात वादळांचं प्रमाण काय आहे, निर्मिती होते किंवा प्रमाण जास्त आहे. अशा प्रकारचा तो प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर आहे. 29 हा पण अगदी चिल्लर प्रश्न होता बघा. महाराष्ट्रावर जेवढे पण प्रश्न विचारलेत त्याच्यापैकी नदी प्रणालीतला जो प्रश्न होता तोच एक थोडासा मीडियम लेवलचा होता, नाहीतर असे चिल्लर प्रश्न आयोगाने आपल्याला विचारले आहेत. कळसुबाई शिखर कुठल्या पर्वतरांगेमध्ये आहे, सह्याद्री पर्वतरांगेमध्ये आहे. अगदी बेसिक डाटा आहे हा. जेव्हा आपण MPSC करायला चालू केलेली असते तेव्हा पहिल्या 1-2 दिवसामध्येच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहीत झालेल्या असतात. ठीक आहे. आता बघा, महासागर आणि त्याच्यातल्या गर्ता आपल्याला सांगायच्या होत्या. इथे पण मी तुम्हाला सांगेल की मिनिमम डाटा आणि मॅक्सिमम क्वेश्चन सॉल्विंग हा अप्रोच आपला असायला पाहिजे होता. बघा, जी मरियाना गर्ता आहे ह्याच्याबद्दल आपण कायम वाचलेलं असतं की जगातली सर्वात खोल अशी गर्ता आहे. मग ती कुठल्या महासागरात आहे, तर प्रशांत महासागरात आहे. Aचं 2 असा 2 ऑप्शन्स आहेत. परंतु मग अटलांटिकमधली किंवा हिंदी महासागरातली जर जावा गर्ता हिंदी महासागरात आहे एवढं मला माहीत असलं असतं तर पर्याय क्रमांक 3 माझा बरोबर आला असता. याचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 3 बरोबर असं याचं उत्तर आहे. पुढचं बघतोय आपण. बघा, एन्व्हायरमेंटचे प्रश्न चालू झालेले आहेत. एन्व्हायरमेंटमध्ये थोडंसं वेळखाऊपणा किंवा ट्रिकीनेस आयोगाने आणलेला होता. आता याचं उत्तर काय आहे, आपल्याला प्रदूषके आणि त्यांचे परिणाम सांगायचे आहेत. पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर आहे. म्हणजे पाण्यातील फॉस्फेट खते याने काय होतं, तर अन्न अतिरेक होतो किंवा सुपोषण होतं. त्यानंतर हवेतील मिथेन ह्याच्यामुळे काय होतं, जागतिक तापमान वाढ होते. अगेन आपलं सायन्समधलं किंवा एन्व्हायरमेंटमधलं सुद्धा हे बेसिक आहे, खूप बेसिक नॉलेज आहे. मग नायट्रोजन ऑक्साईड आणि ह्यासोबतच असतो काय असतो, सल्फर. ह्याच्यामुळे काय होतं, तर आम्लपर्जन्य ॲसिड रेन आपल्याकडे पडत असतो. ठीक आहे. पर्याय क्रमांक 2 ह्याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघतोय. 32 नंबरचा प्रश्न आहे. काय विचारले ह्याच्यात की कुठली स्पेसिस आहे, कुठली स्पेसिस विचारली आपल्याला, सरपाटणारे प्राणी किंवा उभयचर प्राणी ह्याच्यामधली स्पेसिस आपल्याला सांगायची होती. आता पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर आहे. पण का बरोबर आहे, तर हा उभयचर प्राणी नसून हा काय आहे, बर्ड आहे, पक्षी आहे. हा पण धोक्यात आहे. ठीक आहे. एंडेंजर्ड प्राणी आहे का हा, तर आहे. एंडेंजर्ड आहे का, तर आहे. पण हा उभयचर प्राणी नसून काय आहे, हा एक पक्षी आहे, बर्ड आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 माझं याचं बरोबर उत्तर येणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 33 आपण बघतो आहोत. ह्याच्यात काय विचारले की जैवविविधतेला धोका निर्माण झालेल्या घटकांबद्दल जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी कुठली टर्म वापरलेली आहे, तर हिप्पो ही टर्म त्यांनी वापरलेली आहे. मग हिप्पो म्हणजे काय, तर हॅबिटॅट लॉस चा HI म्हणजे इन्व्हेजिव्ह स्पेसिस. त्याच्यानंतर P म्हणजे काय, पोल्युशन. दुसरा P म्हणजे काय, पॉप्युलेशन ग्रोथ. आणि O म्हणजे काय, ओव्हर एक्स्ट्रॅक्शन. असं त्यांनी ती टर्म वापरलेली आहे. ती टर्म काय आहे, हिप्पो. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. 34 नंबरचा प्रश्न बघा. ह्याच्यात काय विचारले आपल्याला, रिन्युएबल एनर्जी सोर्स आपल्याला विचारलेला आहे. स्ट्रेट फॉरवर्ड. ह्याचं उत्तर काय आहे, भूऔष्णिक ऊर्जा. कारण की दुसरे काय आहेत, नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस आहेत. शेवटचा प्रश्न बघतोय आपण. 35 नंबरचा प्रश्न आपण बघतोय. बघा, जो धोकादायक कचरा आहे त्याचं नियमन कुठल्या संस्थेद्वारे किंवा कुठल्या मंत्रालयाद्वारे करण्यात येतं, तर हा पण सोपा प्रश्न होता. पर्यावरण वन मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून काय करण्यात येतं, याचं नियमन करण्यात येतं. दुसरे जर पर्याय आपण बघितले तर गृह मंत्रालय करेल का, परराष्ट्र मंत्रालय करेल का, वाणिज्य उद्योग मंत्रालय करेल का, तर नाही. वन मंत्रालयाची ही जबाबदारी आहे की धोकादायक कचऱ्याबद्दलची नोडल एजन्सी म्हणून तिनं काम केलं पाहिजे. अत्यंत सोपा पेपर होता बघा. एखाद दुसरा जर प्रश्न तुमचा चुकला असेल तर ठीक आहे, नाहीतर भूगोल आणि पर्यावरण मिळून 20 पैकी 18-19 मार्क येणं आपल्याला ह्या पेपरमध्ये अपेक्षित होतं. हा पेपर कसा होता, इझी टू मीडियम आपण ह्याला ठेवू शकतो. ठीक आहे. थँक्यू. इकॉनॉमिक्सचे जे क्वेश्चन्स आहेत त्या पेपरमधील क्वेश्चन्स बघणार आहोत. क्वेश्चन्स बघण्या अगोदर आपण जनरल ऑब्झर्वेशन काय त्या क्वेश्चनचं ते बघूया. म्हणजे ज्या पद्धतीने राज्यसेवेचा पेपर आला आहे तो थोडासा हलकासा कॉन्सेप्च्युअल ओरिएंटेड आला आहे असं म्हणायला काय हरकत नाही. परंतु इकॉनॉमिक्सचे जे क्वेश्चन्स आहेत त्यामध्ये 1-2-3 क्वेश्चन सोडले तर बरेचसे क्वेश्चन्स हे फॅक्च्युअल्स आहेत. म्हणजे जास्त करून
डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्सवरती क्वेश्चन्स विचारलेले आहेत, कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगवरती पॉवर्टीचा एक क्वेश्चन असेल आणि अजून एक दोन क्वेश्चन असे एक कॉन्सेप्च्युअल ओरिएंटेड कमी क्वेश्चन दिसतात, पण ओव्हरऑल जो क्वेश्चन पेपर आहे तो मात्र कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगकडे हलकासा टिल्ट होताना आपल्याला दिसतो. आता पहिला क्वेश्चन आपला इकॉनॉमिक्सचा जर बघितला तर तो कशाच्या संदर्भातला आहे, अन्न सुरक्षा विधेयक जे 2013चं आहे ते ह्या संदर्भातलं आहे. पहिलं स्टेटमेंट काय सांगते की ग्रामीण शहरी भागातील 50% आणि ग्रामीण भागातील 75% लोकसंख्येला अन्न सुरक्षेचा लाभ उपलब्ध करून देतो. हे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे, त्यात काय म्हणजे डाऊट असण्याचं काहीच कारण नाही. सेकंड स्टेटमेंट काय सांगते, फक्त यांनी काय केलेलं आहे, इथं क्रम बदललेला आहे. तांदूळ नंतर गहू पाहिजे आणि त्यानंतर मग जी भरड धान्य आहेत ती पाहिजे, परंतु जी किंमत आहे तांदळाची 3 रुपये बरोबर आहे, गव्हाची 2 रुपये आणि भरड धान्याची 1 रुपये आणि ती किंमत मात्र बरोबर आहे. त्याच्यामुळे सेकंड स्टेटमेंट देखील बरोबर ठरतं. त्यामुळे उत्तर काय येईल याचं की अ आणि ब दोन्ही पण बरोबर आहेत. आता पुढचा स्टेटमेंट बघूया आपण 37. आता याच्यामध्ये काय विचारलेलं आहे की शाश्वत विकास ही संकल्पना मध्ये सादर केलेल्या जागतिक संवर्धन धोरणात प्रथम प्रचलित झाली. याचं सरळ उत्तर आहे कधी झालेली आहे, ही 1980 साली झालेली आहे. ही कुणी दिलेली आहे ही संकल्पना, IUCN आणि वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर, ही UNDP पण आहे त्याच्यामध्ये, पण मुख्यतः जे आहे ते IUCN दिलेली आहे. आणि ही कधी सादर करण्यात आलेली आहे, ही 1980 मध्ये सादर करण्यात आलेली आहे. नेक्स्ट 38वा क्वेश्चन बघूया आपण. तो कशाच्या संदर्भामध्ये की 2020 मध्ये जाहीर करण्यात आलेला शाश्वत विकास लक्ष्य निर्देशकात भारत कोणत्या स्थानावरती आहे. यांनी करंट अफेअर्स कधीचं विचारले 2020चं आहे, त्यामुळे कदाचित चॅलेंजिंग ठरते कारण का आपण चालू वर्षाचं करंट अफेअर्स करतो आणि यांनी विचारलंय जे आहे ते 2020चं आहे. मग 2020चा जर बघितला आपण तर त्यावेळेस भारत हा 117व्या स्थानावरती होता. भारत कोणत्या स्थानावरती होता, 117व्या स्थानावरती होता. म्हणजे ज्याला जमलं एखाद्या वेळेस जर थुका लागला तर ठीक आहे, कोणाचा जर अभ्यास चांगला असेल तर ते कदाचित हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतात. थोडासा डिफिकल्ट असा हा क्वेश्चन होता. क्वेश्चन नंबर 39 बघूया. तो कशाच्या संदर्भामध्ये, फक्त उत्पादनात होणारी वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी होय हे उदाहरण कुणी केलेले आहे. आता इथं मात्र थोडीशी ट्रिक आहे कारण का हे दोन्ही पण विधानं जे आहेत प्रोफेसर किंडल बर्जर जे आहेत त्यांनी पण केलेले आहे आणि प्रोफेसर जोसेफ शुम्पीटर जे आहेत त्यांनी पण केलेलं आहे. शुम्पीटरचं यांचं काय म्हणणं आहे की क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन ही जी कॉन्सेप्ट आहे त्यांनीच म्हणजे जी प्रचलित केलेली आहे की ज्या पद्धतीने ज्यावेळेस इनोव्हेशन होतं, जे पहिले जॉब्स आहेत ते नष्ट होतात आणि नवीन जॉब क्रिएट होतात. मग याचा जर विचार केला की फक्त उत्पादनात होणारी वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी होय, याच्यामध्ये फर्स्ट कोण घेतील, आयोग जो देईल ते आपल्याला मान्य करावं लागेल. मे बी सेकंड पण असू शकतं किंवा फोर्थ पण असू शकतं. इथं जराशी ट्रिकी क्वेश्चन आहे हा. आपण आयोगाचं जे उत्तर येईल याच्याकडे वाट बघूया. 40 नंबरचा क्वेश्चन बघू आपण. चाळीस नंबरच्या क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं आहे, भारतीय अर्थव्यवस्थेबाबत खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा. जागतिकीकरणानंतर भारतीय अर्थव्यवस्थेतील बदल लक्षात घेता ट्रिकल डाऊन थिअरी भारतीय अर्थव्यवस्थेला तंतोतंत लागू होते. तंतोतंत लागू होते का? बिलकुल नाही. जो इन्क्लुझिव्ह ग्रोथ जो आहे तो इंडियामध्ये मिसिंग आहे. तो सातत्याने बहुतेक म्हणजे बरेचसे जे निर्देशांक येतात त्यामध्ये ही गोष्ट हायलाईट केलेली आहे. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट तर काय बरोबर ठरत नाही. सेकंड स्टेटमेंट काय की जागतिकीकरणानंतर विशेषतः 2005 पासून भारताने गाठलेला उच्च विकास दर ट्रिकल डाऊन थिअरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. हे सेकंड स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे. का बरं बरोबर आहे? कारण की जी ट्रिकल डाऊन थिअरी किंवा ट्रिकल डाऊन ऑफ ग्रोथ वॉज एक्सपेक्टेड इन इनिशियल डेज तो आपल्याला काय दिसत नाही आहे. आणि इंडियामध्ये असणारी इनइक्वॅलिटी जी ऑक्सफॅम रिपोर्टमध्ये पण वारंवार हायलाईट केली जाते त्या गोष्टीवरनं आपण म्हणू शकतो की पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे तर सेकंड स्टेटमेंट बरोबर आहे. आणि क्वेश्चन नंबर 40चं उत्तर काय येईल? विधान ब बरोबर आहे. आता 41वा बघूया आपण. 41वा कशावरती आहे? 41वा विकसनशील जगामधील जवळजवळ 40% लोकसंख्येला 1950 आणि 1960च्या दशकामध्ये झालेल्या
आर्थिक वृद्धीचा लाभ झालेला नाही, हे विधान कोणाचं आहे? हे विधान जे केलेले आहे ते रॉबर्ट मॅकनमारा, जे वर्ल्ड बँकेचे जे इकॉनॉमिस्ट होते, त्यानंतर काही दिवसानंतर ते वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष सुद्धा झाले होते. यांचं जनरल ऑब्झर्वेशन आहे की जो इकॉनॉमिक ग्रोथ आहे 1950-60च्या दरम्यान, तो काय झालेला आहे? जवळजवळ 40% लोकसंख्येला झालेला नाही. आणि याचं उत्तर काय येईल ते आपल्याला रॉबर्ट मॅकनमारा. क्वेश्चन नंबर 42 कशाच्या संदर्भामध्ये? राष्ट्रीय हवामान विषयक कृती कार्यक्रमांमध्ये खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय अभियानांचा समावेश केलेला नाही? आता याच्यामध्ये सरळ सरळ लॉजिक लावून आपण उत्तर काढू शकतो, कारण का राष्ट्रीय आरोग्य अभियान जे आहे, राष्ट्रीय आरोग्य अभियान जे आहे ते नॅशनल मिशन फॉर क्लायमेट ॲक्शनचा पार्ट नव्हता. त्याच्यामध्ये 8 ऑलरेडी वेगळे आहेत. सोलार मिशन आहे, हॅबिटॅट असेल, मग त्यामध्ये राष्ट्रीय सौर अभियान असेल, राष्ट्रीय शाश्वत वसतिस्थान अभियान असेल, ज्याला आपण सस्टेनेबल हॅबिटॅट म्हणतो, राष्ट्रीय जल अभियान असेल, पण राष्ट्रीय आरोग्य अभियान हे काय त्याचं पार्ट नाही आहे. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे की कोणता राष्ट्रीय अभियानाचा समावेश केला नव्हता? त्यामुळे याचं उत्तर काय येईल? उत्तर येईल 4. 42चं काय उत्तर आहे? 4. क्वेश्चन नंबर 43 काय आहे? भारतात स्वातंत्र्याच्या 7 दशकानंतरही अस्तित्वात असलेल्या दारिद्र्याची खालीलपैकी कोणती कारणे आहेत? अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रावरती अवलंबून आहे, एक स्टेटमेंट दिलेलं आहे. उत्पादन क्षेत्रातील रोजगार संधीची कमतरता, हे स्टेटमेंट पण बरोबर वाटतंय. पण विकसित देशांच्या तुलनेत शेती विकासाचा अधिक दर आहे, म्हणजे शेती विकासाचा दर आणि दारिद्र्याचा काही संबंध आहे का? म्हणजे भारतातील जी लोकसंख्या आहे ती प्रामुख्याने शेती आधारित आहे. मग शेतीचा जर विकास झाला तर दारिद्र्य कमी होईल, हे आपण एक ढोबळ मनाने मान्य करू शकतो, पण गॅरंटेड होईल का नाही, इथं प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. त्यामुळे जी वरील 2 स्टेटमेंट आहे, अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रावरती अवलंबून आहे, कृषी विकसित झाली नाही त्यामुळे दारिद्र्य दिसतंय, पहिलं स्टेटमेंट बरोबर दिसतंय. उत्पादन क्षेत्रातील रोजगार संधींची कमतरता, मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झालेले नाहीत. त्यामुळे या दोन्ही क्वेश्चन नंबर 43चं उत्तर काय येईल? अ आणि ब. त्याचं उत्तर येईल 2. विधाने अ आणि ब बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 44, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राबवण्यात येणारे कार्यक्रम कोणते कोणते त्याच्यामध्ये? याच्यामध्ये आता पूरक पोषण आहार कार्यक्रम आहे, बरोबर आहे त्याच्यामध्ये, कारण का इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम्स कशाच्या संदर्भात होती की जे इन्फंट्स जे होते किंवा लॅक्टेटिंग किंवा प्रेग्नंट वुमेन्स होत्या त्यांची जी काय केअर असेल ती मॅनेज करण्यासाठी हा प्रोग्राम लॉन्च केला होता. मग याची मुख्य उद्दिष्ट कोणती होती की पूरक पोषण आहार असला पाहिजे, त्यानंतर आरोग्य तपासणी वन ऑफ द एक इम्पॉर्टंट क्रायटेरिया होता किंवा उद्दिष्ट होतं त्याचं. त्यानंतर कामगार प्रशिक्षण. आता कामगार प्रशिक्षण म्हणजे की जनरल कामगार प्रशिक्षण नाही, तर आरोग्य क्षेत्रातील कामगार जे काम करतात लोक, मग ते परिचारिका असतील, डॉक्टर असतील, यांचं प्रशिक्षण करायचं. आणि त्या अनुषंगाने हे स्टेटमेंट बरोबर आहे. आणि स्त्री पुरुष असमानता हे जे स्टेटमेंट आहे हे काय त्याचं काय उद्दिष्ट नव्हतं. त्यामुळे याचं उत्तर काय येईल? अ ब क. याचं उत्तर काय येईल? अ ब क. उत्तर येईल 4. कशाच्या संदर्भात? क्वेश्चन नंबर 44. आता क्वेश्चन नंबर 45, 2011च्या जनगणनेनुसार 2011 मध्ये देशातील एकूण शहरी लोकसंख्येपैकी 13% लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या शहरात राहत होती? आता या ठिकाणी बरेच जण म्हणतील की मुंबई आणि दिल्ली, पण या ठिकाणी आपल्याला आयोगाचं काय उत्तर असेल ते बघावं लागेल. कारण का तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, 2011 मध्ये जी अर्बन पॉप्युलेशन होती ते एक साधारणतः 37 कोटीच्या आसपास होती. आणि मुंबई आणि दिल्लीची जी कंबाईंड लोकसंख्या होती ती किती होती? 3.5 कोटी होती. 3.5 कोटी होती. म्हणजे एक साधारणतः किती येते? ही 10% पण येत नाही. मग याच्यामध्ये जर कलकत्ता ऍड केली तरी पण ती नियर टू काय जाते? आपल्या उत्तराच्या जवळ येते. मग मुंबई, कलकत्ता, दिल्ली, ACD जे याचं उत्तर येईल ते काय येईल? 2. मुंबई,
कलकत्ता आणि दिल्ली. क्वेश्चन नंबर 46. क्वेश्चन नंबर 46 मध्ये 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या एकूण जागतिक लोकसंख्येच्या किती टक्के आहे? म्हणजे लोकसंख्येचा तो जो टॉपिक आहे यावरती आयोगाने जास्त प्रश्न विचारलेले दिसत आहे. यावरती सरळ सरळ हे किती होतं? 17.5%. याचं उत्तर किती येईल? 2. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 47. भारताच्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? आता यामध्ये उत्तर नंबर 2 जे आहे ब, सार्वत्रिक लसीकरण जे आहे तेवढंच स्टेटमेंट बरोबर आहे. जास्तीत जास्त 2 अपत्यनुसार 2050 सालापर्यंत देशाच्या लोकसंख्येत स्थिरता आणणे. इथं 2050 नाही आहे, तर इथं किती आहे? 2045 आहे. त्यामुळं पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. आणि अर्भक मृत्यूचे प्रमाण प्रति हजारी 30% खाली कमी आणणे. इथं 30% नाही आहे. हजारी किती खाली आणणे हे आपल्याला हजारी 30 पर्यंत आणायचे होते. मग इथं 30% नाही आहे, त्यामुळे सेकंड स्टेटमेंट इज इनकरेक्ट. मग काय येईल? केवळ ब. म्हणजे काय उत्तर काय येईल आपल्याला? केवळ विधान ब बरोबर आहे. याचं आन्सर येईल 4. 47चं उत्तर काय येईल? 4. आता 48, क्वेश्चन नंबर 48 बघूया आपण. जमीन धोरणाची किंवा जमीन धारणेची मर्यादा म्हणजे एखादा व्यक्ती स्वतःच्या नावे किती जमीन धारण करू शकतो याची वैधानिक परिपूर्ण मर्यादा होय. जमीन धारणेची मर्यादा लादण्याचे खालीलपैकी कोणते 2 पैलू आहेत? याच्यामध्ये विचारलंय की लँड होल्डिंगच्या संदर्भातील हा क्वेश्चन आहे. मग यांनी काय विचारले की भविष्यातील अधिग्रहणावर मर्यादा. ऑब्विसली की तुम्ही फ्युचर भविष्यामध्ये ॲक्विजिशन काय करणार आहे का त्या संदर्भामध्ये लँड सिलिंगमध्ये एक लिमिटेशन दिलेली आहे. एकत्रित जमीन मालकी मर्यादा नाही, याचा काही संबंध नाही आहे. पण तिसरं जे स्टेटमेंट आहे विद्यमान जमीन धारणेवरती जी काय मर्यादा आहे त्याच्यावरती ह्या लँड सिलिंगमध्ये मेन्शन केलं होतं. आणि याचं उत्तर जे येईल जे चौथं जे ऑप्शन आहे रूपांतरावरती मर्यादा किंवा ज्याला आपण काय म्हणतो सिलिंग ऑन कन्व्हर्जन. कन्व्हर्जन आपण आरामामध्ये आपले जे निकटवर्ती असतील, भाऊ असतील, मुलं असतील, यांच्या नावावर आपली जी जमीन आहे ती कन्वर्ट करू शकत होतो. तर याचं उत्तर काय येईल? 48चं उत्तर येतं की भविष्यातील अधिग्रहणावरती मर्यादा आणि विद्यमान जमिनीच्या धारणेवर मर्यादा. लँड सिलिंग म्हणजे काय? तर आत्ता सद्यस्थितीला किती आहे आणि भविष्यात तुम्ही कितीपर्यंत घेऊ शकता. म्हणजे जे कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ होती ती आपल्याला काय करायची होती? होऊ द्यायची नव्हती. आणि त्या अनुषंगाने हा प्रश्न विचारलाय. बिट कॉन्सेप्च्युअल आपण क्वेश्चन म्हणू शकतो. तर याचं उत्तर काय येईल? अ आणि क. याचं उत्तर येईल 4. 48चं उत्तर येतं 4. 49चं लिंगाधारित मानव विकास निर्देशांक हा आरोग्य, शिक्षण, सबलीकरण, श्रम बाजार यांचा संयुक्त निर्देशांक आहे. ऑब्विसली हे चारही पण जे आयाम आहेत ते कशामध्ये? जेंडर इंडेक्स जो आहे त्या इंडेक्समध्ये, जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये मोजला जातो. आणि वरील 4 घटकाचा विचार केल्यास स्त्री पुरुषातील असमानतेमुळे मानव विकासावर प्रतिकूल परिणाम होतो. ऑब्विसली जर तुमचा वरचा जेंडर इंडेक्सच जर कमी असेल, जेंडर इनइक्वॅलिटी ॲडजस्टेड इंडेक्स ज्याला म्हणतात UNDPचा, तो इंडेक्स विचारलेला आहे. आणि याच्यामध्ये जे चारही पण डायमेन्शन दिलेले आहेत की आरोग्य, शिक्षण, सबलीकरण आणि लेबर मार्केट पार्टिसिपेशन पण आहे. आणि याचा इम्पॅक्ट कशावरती होतोय की याचा विचार जर केला तर मानव विकास इंडेक्स जो आहे याच्यावरती याचा परिणाम होतोय. त्यामुळे याचं दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. याचं उत्तर काय येईल? 3. अ ब दोन्ही पण बरोबर आहेत. आता शेवटचा क्वेश्चन बघूया आपण इकॉनॉमीचा. तो कशाच्या संदर्भात आहे? की तो 20 कलमी कार्यक्रमाच्या संदर्भातला आहे आणि त्याचा हेतू काय आहे तो विचारलेला आहे. मग याचं दोन्ही जी स्टेटमेंट आहेत ते स्टेटमेंट बरोबर आहेत. काय विचारलंय की राहणीमानाच्या दर्जात सुधारणा करणं होतच, दारिद्र्य रेषेखालील लोकांना सहाय्य करणं किंवा दारिद्र्य निर्मूलन करणं आणि अजून बऱ्याचशा 20 गोष्टी होत्या. तर ह्या सगळ्यामध्ये जर पकडलं तर हे जे 2 स्टेटमेंट दिलेले आहेत ते अगदी बरोबर आहेत. तर 50 नंबरचं जे आहे क्वेश्चन त्याचं उत्तर येईल अ आणि ब दोन्ही पण बरोबर आहेत. सो दॅट वॉज ऑल फॉर इकॉनॉमी. इकॉनॉमीचं जर बघितलं क्वेश्चन तर कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन्स कमी दिसतात, 3च हार्डली क्वेश्चन होते. फॅक्च्युअल क्वेश्चन्स जे होते ते जास्त होते. जनरल सायन्सचं आपण ॲनालिसिस
सोबत त्याची उत्तरं काय आहेत हे पाहण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. त्याच्यामधला पहिलाच प्रश्न बघा. त्याचा पहिलाच प्रश्न फिजिक्सवर पहिले 3-4 क्वेश्चन्स आहेत. त्याच्यामधला हा पहिला क्वेश्चन आहे. एका पदार्थाचे 2 रॉडमधील लांबी त्रिज्येचे गुणोत्तर, लांबी आणि त्रिज्येचे गुणोत्तर इथं विचारलेलं आहे. लांबी आणि त्रिज्येचं गुणोत्तर 1:2 आणि 2:3 एवढे जर आहे, जर रॉडच्या दोन्ही टोकामधील तापमानातील फरक समान असेल तर उष्णता प्रवाहाचे गुणोत्तर किती असेल असं विचारलेलं आहे. ठीक आहे. आता लांबी जी आहे, आता त्यासाठी आपल्याला तुम्हाला हा फॉर्म्युला माहीत पाहिजे. काय आहे? हीट फ्लो इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस डिवाइड बाय लेंथ. आता हा जो फॉर्म्युला आहे, ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे? ह्या जे काही व्हॅल्यू आहे, ह्या व्हॅल्यू याच्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला उत्तर निघतं. आता काय म्हटलेलं आहे? रेडियस. आता रेडियसचं जो विचारलं की रेडियस किती आपल्याला है ना, लांबी आणि त्रिज्या है ना, रेड आहे प्लस काय घेतलं आहे? लेंथ. लेंथ किती आहे? 1:2. 1:2 लेंथ आहे है ना, आणि रेडियस किती आहे? 2:3 एवढी रेडियस आहे. पण रेडियसचं काय घेतलेलं आहे? स्क्वेअर घेतलेलं आहे. मग स्क्वेअरचा जर आपण घेतला तर किती आहे? 4 आणि 9 है ना, एवढा येईल. आणि लेंथ आहे तशीच लेंथ घेतलेली आहे. 9:1 4:4 4:2 8. मग हा रेशो आपल्याला पाहायला मिळतो. इतका रेशो तिथं आपल्याला दिसतो. ठीक आहे. हे एक पहिला क्वेश्चन, हे पहिलं इक्वेशन आपल्याला तिथं पाहायला मिळतं. दुसरं इक्वेशन आहे, खाली दिलेल्या रोधकाचा नेटवर्क ऑफ रेजिस्टन्समध्ये बॅटरीमधून एवढी डॅश 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 विद्युतधारा वाहील. आता किती विद्युतधारा वाहील या संदर्भात हा क्वेश्चन विचारलेला आहे. आता याच्यामध्ये 2 स्लॉट आहेत. हा एक स्लॉट आहे आणि हा एक स्लॉट आहे. आता हा जो तिसरा स्लॉट आहे हा इग्नोर केला जातो, कारण तो एका समान लाईनमध्ये असल्यामुळे तो इग्नोर केला जातो. त्याच्यामुळे त्याचा काही रोल इथं नसतो. मग हे किती झाले? हे 3 आहेत. 4 आणि 2 हे 6 आहेत है ना. 3 है ना, 6 आहे. 3 1 3 2 6 2 आलेले आहेत. आता याचा फॉर्म्युला आहे. आता याचा फॉर्म्युला काय आहे? व्ही डिवाइड बाय आर है ना. आता हा व्ही आहे, हा व्ही इथं आपल्याला दिलेला आहे है ना. व्ही किती आहे? 2 आणि आर किती आहे? 2 इज इक्वल टू किती? 1 आपल्याला उत्तर येईल. 1 किती आहे? 1 एम्पियर इथं उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे. या माध्यमातून हा अशा पद्धतीने हा क्वेश्चन काढायचा होता. हा क्वेश्चन तुम्ही काढला पाहिजे होता. ठीक आहे. खालील पैकी कोणती राशी, भौतिक राशी टक्करीच्या दरम्यान अक्षय राहते? विच फिजिकल क्वांटिटी कन्झर्व ड्युरिंग द कोलिजन. कोलिजन झाल्यानंतर, टक्कर झाल्यानंतर, एकामेकाला थाडल्यानंतर कोणती एनर्जी कन्झर्व राहते? याच्यामध्ये मास, टाइम, लेंथ याचा संबंध येत नाही. त्याच्यामध्ये एकच एनर्जी आहे, ती म्हणजे काय आहे? लिनियर मोमेंटम म्हणतात त्याला. ही लिनियर मोमेंटम इलॅस्टिक कोलिजन असो, इन इलॅस्टिक कोलिजन असो, या दोन्ही दरम्यान काय आहे? ती कन्झर्व राहते है ना. कन्झर्वेशनचा विचार केलेला आहे. त्याच्यामुळे कन्झर्व राहणारी कोणती आहे? लिनियर मोमेंटम आपल्याला पाहायला मिळते. आता हा खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आपल्याला इथं पाहायला मिळतं. विच ऑफ द फॉलोइंग कन्फर्म दॅट द युनिवर्स इज नॉट स्टॅटिक बट एक्सपांडिंग. युनिवर्स एक्सपांड होत आहे हे सांगण्यासाठी आपल्याला खाली स्टेटमेंट दिलेले आहेत. ही जी युनिवर्स आहे ती एक स्टॅटिक नाही आहे, एका ठिकाणी थांबलेली नाही आहे. ती काय आहे? दिवसेंदिवस एक्सपांड करते. यासाठी कोणता फिनॉमेना रिस्पॉन्सिबल आहे? त्यासाठी एकच फिनॉमेना रिस्पॉन्सिबल आहे. त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यावं लागेल. तुम्हाला प्रत्येकाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम माहीत असेल. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये जर तुम्ही विचार केला, जर आपण एखादा लाईट आपण मी एखादा लाईट पाहतोय, मी ऑब्झर्वर आहे आणि एखादा लाईट आहे, लाईट सोर्स आहे. जेव्हा माझ्यापासून लाईट सोर्स दूर दूर जातो तेव्हा त्याच्यामध्ये त्या लाईटच्या वेव्हलेंथमध्ये काय होते? वेव्हलेंथ स्ट्रेच होते, वेव्हलेंथ वाढते, वेव्हलेंथ मोठी होते. वेव्हलेंथ मोठी झाल्यामुळे काय आहे? तो जो काही स्पेक्ट्रम आहे त्या स्पेक्ट्रममधला पर्टिक्युलर भाग म्हणजे कोणता? रेड कलरचा जो पार्ट आहे तो काय होतो? स्ट्रेच होतो. रेड कलरचा स्ट्रेच झाल्यामुळं त्याला काय म्हटलं जातं? रेड शिफ्ट म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं? त्याला रेड शिफ्ट म्हटलं जातं. हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्याला म्हणतात रेड शिफ्ट. ही जी रेड शिफ्ट आहे ती रेड शिफ्ट होते. या रेड शिफ्टमध्ये काय आहे? आपल्याला दूर दूर जाणारा जो काही लाईट आहे तो लाईट आपल्याला लाल कलरचा दिसतो है ना. लाल कलर जातो कारण लाल कलरमध्ये स्ट्रेच होतो. म्हणून काय आहे? जशी जशी आपण गॅलेक्सी पाहतो ती गॅलेक्सी आपल्याला एक्सपांड होताना दिसते, कारण दूर दूर आहे ना ते. त्याच्यामुळे काय? एक्सपांड होताना आपल्याला पाहायला मिळतंय. मग हा स्पेक्ट्रमवर, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमवर क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. त्याच्यानंतर 55 नंबरचा क्वेश्चन. या प्रक्रियेत न्यूट्रिनो कण उत्सर्जित होतो. आता एक लक्षात घेतलं पाहिजे. आता इथं बीटा डिकेचा विषय आहे. हा बीटा डिके विषयी क्वेश्चन बनवलेला आहे. आता 2 टाईपचं बीटा डिके होतं. बीटा डिके म्हणजे काय? इलेक्ट्रॉनचं जे काय आहे, इलेक्ट्रॉन ट्रान्समिट होणं किंवा इलेक्ट्रॉनचं उत्सर्जन होणं असं विषय आहे. बीटा डिके म्हणजे काय? असं तसं नसून इलेक्ट्रॉन आहे. आता याच्यामध्ये 2 टाईपचं बीटा डिके आहे. एक आहे पॉझिटिव्ह बीटा डिके
है ना, म्हणजे काय आहे बीटा डिके पॉझिटिव्ह है ना, एक आहे निगेटिव्ह बीटा डिके निगेटिव्ह. आता जेव्हा पॉझिटिव्ह आहे तेव्हा पॉझिटिव्हमध्ये काय आहे, पॉझिटिव्हमध्ये न्यूट्रिनो बाहेर निघतो आणि जेव्हा निगेटिव्ह आहे तेव्हा मग काय आहे अँटी न्यूट्रिनो बाहेर निघतो है ना. जेव्हा पॉझिटिव्ह आहे तेव्हा पण काय आहे दोन्ही बीटा डिके आहेत. बीटा डिकेमधून काय आहे न्यूट्रिनो बाहेर, न्यूट्रिनो जो कण आहे तो बाहेर निघतो, हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे तापमान वाढीचा परिणाम वायूच्या संदर्भात बोललेला आहे. वायूच्या मित प्रवाहाशी आणि स्निग्धता म्हणतो वर कसा होतो हे विचारलेलं आहे. याचा परिणाम तापमान वाढीचा परिणाम वायूच्या विस्कॉसिटीवर कसा होतो याच्या संदर्भात क्वेश्चन आहे. आता एक लक्षात ठेवलं पाहिजे, वायूमध्ये जर तापमान वाढलं तर काय आहे मॉलिक्यूलची जी काही स्पीड आहे ती स्पीड वाढून जाते. मॉलिक्यूलची स्पीड वाढल्यानंतर काय आहे त्याच्यामध्ये कोलिजन होतं. काय आहे सिंपल आहे, गॅसेसचे मॉलिक्यूल आहेत, गॅसेसच्या मॉलिक्यूलमध्ये जर काय तापमान वाढलं तर त्याच्यामध्ये काय आहे मॉलिक्यूलचा स्पीड वाढून जाईल. स्पीड वाढल्यानंतर ते एकमेकाला कोलाईड होतील, कोलाईड झाल्यानंतर त्याच्यामध्ये फ्रिक्शन होईल, फ्रिक्शन झाल्यानंतर त्याच्यामध्ये व्हिस्कॉसिटी वाढून जाते. मग पहिलं ते उत्तर आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यामध्ये या गोष्टीमुळे कशामध्ये त्याचे मॉलिक्यूलची स्पीड वाढते तापमान वाढल्यामुळं. त्याच्यानंतर काय आहे ते एकमेकाला कोलाईड होतात, एकमेकाला कोलाईड झाल्यानंतर त्याच्यामध्ये फ्रिक्शन होते, फ्रिक्शन झाल्यानंतर त्याची व्हिस्कॉसिटी वाढते. हेच जर आपण उलटं केलं, हे जर आपण कशामध्ये हे गॅसेसमध्ये आहे, हे जर आपण कशामध्ये बघितलं लिक्विडमध्ये बघितलं तर त्याची काय आहे व्हिस्कॉसिटी कमी होऊन जाते. हे उलटं आहे कशामध्ये लिक्विडमध्ये. तर या पद्धतीने हा क्वेश्चन इथून विचारलेला आहे. आता त्याच पद्धतीने नेक्स्ट क्वेश्चन बघा 57 नंबरचा. जर है ना स्टोमाटा विल ओपन इफ देअर इज अ अक्युमुलेशन ऑफ द फॉलोइंग एलिमेंट इन द गार्ड सेल्स. स्टोमाटा केव्हा ओपन होईल, जेव्हा पोटॅशियम जे आहे है ना, सपोज एक सेल आहे, ही एक सेल आहे, या सेलमध्ये जेव्हा पोटॅशियम है ना, हे जे पोटॅशियम आतमध्ये गेल्यानंतर ऑस्मोसिसच्या माध्यमातून इथं पाणी पण आतमध्ये जाते. इथं काय आहे पाणी पण आतमध्ये जाते. पाणी आतमध्ये गेल्यानंतर ही जी सेल आहे ही सेल काय होईल, ही सेल खूप मोठी होईल, बल्की होऊन जाईल आणि टर्जिड होऊन जाईल, मोठ्या अशी पूर्ण फुगून जाईल. फुगल्यानंतर काय आहे ह्या फुगल्यानंतर ही जी सेल आहे फुगल्यानंतर हे जे काही स्टोमॅटा आहे हे स्टोमॅटा ऑटोमॅटिक ओपन होऊन जातील. मग पोटॅशियम आतमध्ये गेल्यानंतर ह्या गोष्टी घडत असतात, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर सायट्रस कॅन्कर हा रोग कोणत्या प्रकारच्या विषाणूजन्य पॅथोजनमुळे होतो. आता तो जीवाणू आहे. सायट्रस कॅन्कर काय आहे, जे काही लिंबूवर्गीय झाडं आहेत त्याच्यावर होणारा रोग आहे है ना, सायट्रस कॅन्कर म्हणतात त्याला. लिंबूवर्गीय जेवढी काही झाडं आहेत त्याच्यावर होणारा हा रोग आहे. संत्रा असेल, लिंबू असेल है ना, जेवढी काही आंबट आहे त्याच्यावर. आणि तो जो काही आहे तो कोण आहे, तो बॅक्टेरिया आहे. त्याचं नाव काय आहे झॅन्थोमोनस झॅनोपोडियस पीव्ही सॅट्री असं त्याचं नाव आहे. कशाचं, या बॅक्टेरियाचं नाव आहे. हा बॅक्टेरिया त्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. त्यासाठी बुरशी नाही, त्याच्यासाठी निमॅटोड नाही, त्यासाठी व्हायरस नाही. कोण रिस्पॉन्सिबल आहे, तो आहे बॅक्टेरिया रिस्पॉन्सिबल आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे स्पायरोगारा या शेवाळासंदर्भी खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे. आता अचूक विधानं विचारलेली आहे. सामान्यतः याला तलावातील घाण असे म्हटले जाते. ठीक आहे, तलावातली घाण आहे. ठीक आहे, तलावात आहे म्हटल्यावर काय तलावातील घाण आहे. ठीक आहे असं म्हटलं जातं है ना. पॉन्ड्स कम असं त्याला नाव दिलेलं आहे. ते सागरी पाण्यात आढळतात, हे चुकीचं आहे. स्पायरोगायरा हा गोड्या पाण्यातील अल्गा आहे असं लक्षात ठेवलं पाहिजे. हे लक्षात ठेवा हा ना. आणि हा PYQ आहे. हा काय आहे, हा PYQ आहे, वारंवार विचारलेला आहे. हा काय आहे, हा गोड्या पाण्यात सापडणारा है ना फ्रेश वॉटर अल्गा आहे. हा सागरी पाण्यात पाहायला मिळत नाही. मग आपल्याला ब जे आहे ते ब चुकीचं आहे. ब जिथं जिथं असेल तिथं तिथं ते चुकीचं आहे है ना. ब चुकीचं आहे, हे ब चुकीचं आहे. मग त्याच्यामुळे हे लक्षात ठेवलं पाहिजे की काय आहे, तो कसा आहे, तो फ्रेश वॉटर अल्गा आहे. त्याच्या पेशीमध्ये सर्पिलिकार आहे ना स्पायरल शेप्ड क्लोरोप्लास्ट पाहायला मिळतो. स्पायरल प्लास्ट तुम्ही जर हा जो काही हा बघितला असेल स्पायरोगारा बघितला असेल, स्पायरोगारा तुम्हाला असं पाहायला मिळत असेल है ना अशा पद्धतीचा. मग हे काय आहे, हा त्याचा क्लोरोप्लास्ट आहे. हा क्लोरोप्लास्ट आहे. अशा पद्धतीचा क्लोरोप्लास्ट त्याच्यामध्ये पाहायला मिळतो. काय आहे, स्पायरल शेप पाहायला मिळतो. असा स्पायरल शेप है ना. हा असा जातो, हा असा जाईल, हा असा जाईल, हा असं जाईल है ना. अशा पद्धतीने तो पाहायला मिळतो. मग स्पायरल आहे, मग करेक्ट आहे, हे पण करेक्ट आहे. तो काय आहे, तो इट बिलॉंग टू द फॅमिली ऑफ काय म्हणतात, कोणत्या फॅमिलीशी संबंधित आहे, जिग्नोमेटेसी फॅमिलीशी संदर्भात आहे. मग हे अ, ब, अ, क आणि ड हे तिन्ही स्टेटमेंट आपल्या त्या संदर्भात करेक्ट आहे. ठीक आहे. क्लोरोफायटा डिव्हिजनमधला हा मेंबर आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे काय आहे,
स्क्लेराइड्स है ना, स्क्लेराइड संदर्भात क्वेश्चन विचारलेला आहे. स्क्लेराइड्स हे काय आहेत है ना, स्क्लेराइड्स. आता तुम्ही बघितलं असेल की ज्या काही बिया आहेत है ना, जे काही कवच आहे बियावरचं जे कवच आहे ते स्क्लेराइडने बनलेलं आहे. त्याच्या संदर्भातल्या ह्या सेल्स दिलेल्या आहेत है ना. जर पहिलं जर बघितलं तर काय आहे, मायक्रोस्क्लेराइड्स, ऑस्टिओस्क्लेराइड्स, ॲस्टेरोस्क्लेराइड्स या 3 स्क्लेराइड्स याच्या संदर्भात आहे. ए, बी आणि डी आहे. ट्रॅकिड जे आहेत ते ट्रॅकिड झायलमचे जे काही जलवाहक घटक आहेत त्याचा तो पार्ट आहे है ना. झायलम जे सेल्स आहेत त्याच्या सेलचा हा पार्ट आहे. त्याच्यामध्ये ट्रॅकिड्स जे आहेत त्या ट्रॅकिड त्याचा पार्ट आहे, ते स्क्लेराइडचा पार्ट नाही आहेत. त्याच्यामुळे काय आहे, अ, ब आणि ड हे त्याचं आपल्याला उत्तर पाहायला मिळते है ना. ए, बी, डी एवढे आपल्याला त्याला हे पाहायला मिळतात. हे त्याचा पार्ट नाही आहेत. कशाचा आहे, ट्रॅकिडचा. ट्रॅकिड म्हणजे काय आहे, मायक्रोस्ट्रॅकिड म्हणजे काय, बियाचं आवरण जे आहे त्याला मायक्रोट्रॅकिड म्हणतो. ऑस्टिओस्ट्रॅकिड म्हणजे काय आहे, जे काही झिरोफाईट वनस्पतीच्या पानामध्ये पाहायला मिळतं जे कडक पार्ट आहे तो ऑस्टिओस्क्लेराइड्स पाहायला मिळतात. स्टेरिओस्क्लेराइड्स काय आहेत, चहा आणि ऑलिव्हच्या इत्यादी ज्या पानामध्ये आपल्याला जो पाहायला मिळतं ते काय आहे, ॲस्टेरोस्क्लेराइड्स आपल्याला पाहायला मिळतात. मग हे तिन्हीची तिन्ही काय आहेत. आणि हा जो ट्रॅकेड्स आहेत, हा ट्रॅकेड आपल्याला कसं झायलमचं जे काही जलवाहक घटक आहे त्याच्यामध्ये आपल्याला तो पाहायला मिळतो. त्याच्यानंतर खालीपैकी कोणते हार्मोन मासिक पाळी नियमन करतात है ना, रेग्युलेशन म्हणतो फक्त. हार्मोन रेग्युलेट करतात. जे काही मॅन्स्ट्रुअल सायकल रेग्युलेट करण्याचं काम कोणाचं आहे, काही हार्मोनचं आहे. ते हार्मोन कोणते आहेत याच्यावर क्वेश्चन विचारलेले आहेत. त्याच्यामध्ये काय आहे, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आहे, ल्युटेनायझिंग हार्मोन आहे, इस्ट्रोजन आहे आणि प्रोजेस्टेरॉन आहे. हे जे हार्मोन आहे हे आपली मॅन्स्ट्रुअल सायकल रेग्युलेट करण्याचं काम करत असतात है ना. महिलामधली मॅन्स्ट्रुअल सायकल रेग्युलेट करण्याचं काम हे हार्मोन करत असतात. आता टेस्टोस्टेरॉन हा पुरुषामध्ये पाहायला मिळतो, त्याच्यामुळे हा उत्तर असणार नाही. दुसरं कोण आहे, कॉर्टिसॉल जो आहे हा स्ट्रेस हार्मोन आहे. तो दोन्हीमध्ये असू शकतो पण काय आहे, रेग्युलेशनचं काम करत नाही त्याच्यामुळे नाही आहे. हा डिहायड्रोटेस्टोस्टेरॉन जो आहे हा पण आपल्याला हे जे काही मॅन्स्ट्रुअल सायकल रेग्युलेशन आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्याचा रोल पाहायला मिळत नाही, तो मग पुरुषामध्ये पाहायला मिळतो. त्याच्यामुळे हे तिन्ही स्टेटमेंट आहे, हे तिन्ही स्टेटमेंट रॉंग आपल्याला इथं पाहायला मिळतात. ठीक आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. कोणत्या झाडाचे फुले, पाने, बिया यावरून मोरिजुना हे अंमली पदार्थ तयार होते. आता एक लक्षात ठेवलं जातं, हे मोरिजुना म्हणजे असं तसं काय नसून तुमचा गांजा आहे. काय आहे, तुमचा गांजा आहे. हा गांजा आपल्याला इथं पाहायला मिळतो. तो कशापासून बनतो, कॅनेबिस सटायवा म्हणतो आपण त्याला. ओपियम पासून काय होतं, तुमचं हिरोईन आहे है ना, हिरोईन आहे, ओपियम आहे, हे त्याच्यापासून बनतं है ना. निकोटिना म्हणजे काय आहे, तुमची तंबाखू आहे. आणि मेंथस म्हणजे काय आहे, तुमचं पुदिना आहे है ना, पुदिना आहे. त्याच्यामुळे काय विषय नाही आहे. मग कशापासून बनतो, कॅनेबिस सटायवा याच्यापासून. कॅनेबिस सटायवा याच्यापासून काय आहे, तो जो गांजा आहे मॉरिजुना आहे याची शेती केली जाते. शेती कुठे केली जाते, बरेच सारे बोलिव्हिया वगैरे जे देश आहेत त्याच्यामध्ये केली जाते. भारतामध्ये इलिगल पद्धतीने केली जाते. लिगली बरेच सारे जे काही साऊथ अमेरिकन देश आहे त्याच्यामध्ये केलं जातं. आणि हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन तुम्हाला हा PYQ आहे, राज्यसेवेमध्ये खूप आधी विचारलेला आहे. 2013 वगैरेच्या दरम्यान हा विचारलेला आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे, हा करंटमध्ये विचारला गेलेला क्वेश्चन होता त्यावेळेच्या दरम्यान है ना. ठीक आहे, त्याच्यानंतर मानवी जिनोम प्रकल्प 1990चे उद्दिष्ट कोणते आहेत. आता इथं विषय विचारलेला आहे तो म्हणजे उद्दिष्ट संदर्भात. आता तुम्हाला उद्दिष्टच लक्षात असली पाहिजे. उद्दिष्ट काय आहे ते लक्षात घ्या. बाकीच्या गोष्टी दूर आहेत पण काय उद्दिष्ट विचारलेलं आहे. आता उद्दिष्ट काय आहे, मानवातील 2000 ते 2500 जनुके ओळखणे हा त्याच्या मागचा उद्देश होता. आता याच्या आधी काय होतं की माणसाच्या शरीरामध्ये किती जीन्स आहेत, तर 40 ते 50 हजार जीन्स आपल्याला पाहायला म्हणजे आहेत असं समजलं जात होतं. पण आता जेव्हा हा जिनोम प्रोजेक्ट कंप्लीट झाला तेव्हा कळालं आपल्या शरीरामध्ये किती आहेत, 20 ते 25 हजार काय आहेत जीन्स पाहायला मिळतात. मग आता हा जो काही DNA आहे, हा DNA आहे याच्यावर किती आहेत, 20 ते 25 हजार जीन्स आहेत. बाकीचा जो पोर्शन आहे त्याला बाकीचा जो काही पोर्शन आहे DNA वरचा है ना, त्याला काय म्हणतो आपण, जंक DNA म्हणतो आपण त्याला. आणि हा जो जंक DNA आहे, आता हा जीन्स नाही असं म्हटलं जातं, हा काही कामाचा पार्ट नाही आहे. जंक म्हणजे काय, बिना कामाचा पार्ट आहे. पण आता नाही, आता 2024 मध्ये जे काही नोबेल मिळालेलं आहे ते पण या जंक DNA संदर्भात आहे. कारण या जंक DNAचं पण काहीतरी काम आहे. हा पण जीनसारखाच परफॉर्म करतो, बऱ्याच साऱ्या गोष्टीला परफॉर्म करतो, बऱ्याच साऱ्या गोष्टी सपोर्ट करण्याचं काम करतो. मग काय आहे, तो जंक DNA नसून काय आहे, तो कामाचाच पोर्शन आहे. किंवा तो नंतर काळानंतर आणखी बऱ्याच वेळ गेल्यानंतर आपल्याला तो एक्सप्रेस होईल आणि बरेच सारे त्याची कामं माहीत पडतील. त्याच्यामुळे काय आहे, DNAचा कोणताच पार्ट खराब नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे. DNA मधील 5 बिलियन बेस पेअर क्रम निश्चित करते. नाही, 5 बिलियन नाही, 3.2 है ना, 3.7 या दरम्यान आपल्याला बेस पेअर आहेत.
मग हे स्टेटमेंट चुकीचं आहे. नव्याने प्राप्त जेनोमिक ज्ञानाचा संशोधन व औषधी शास्त्राचा समावेश करणे, डेफिनेटली हे त्याचं उद्दिष्टच आहे. काय आहे, जे रिसर्च आहे, जे मेडिसिन आहे, त्याच्यामध्ये काम करणं हे त्याचं काम आहे. यासाठीच तो तयार केला गेलेला आहे. आणि प्राण्याचे क्लोनिंग विकसित करणे नाही, क्लोनिंगसाठी नाही. क्लोनिंग ही वेगळी टेक्नॉलॉजी झाली. याचा उद्दिष्ट क्लोनिंगसाठीचं नाही आहे. याचं काय आहे, आपला जो DNA आहे, जो काही DNA आहे, DNAचं मॅपिंग करणं होतं. DNA मध्ये काय काय आहेत, किती जीन्स आहेत, काय आहेत, कोणता पोर्शन महत्त्वाचा आहे, कोणता नाही आहे, हे म्हणजे जीन्स मापणं हे त्याच्यामध्ये काम होतं. DNAचे सिक्वेन्स मापणं, त्याचा बेस पेअर मापणं हे त्याचं मोठं काम होतं. त्याच्यामुळे लक्षात ठेवलं पाहिजे की काय आहे, अ आणि क हेच उत्तर आहे, बाकीचं नाही आहे, है ना. अ आणि क उत्तर आहे, बाकीचं त्याच्यामध्ये येत नाही, त्याच्या उद्दिष्टापैकी नाही आहे. त्याच्यानंतर प्रोकॅरियोटिक मधील है ना, प्रोकॅरियोटिक जेनेटिक कोड. इन प्रोकॅरियोटिक जेनेटिक कोड विच इज द इनिशियल कोड फॉर एन फॉर्मिल मिथ्योएन, है ना. एक सिंपल लक्षात ठेवा पाहिजे. इथं काय आहे, यांनी काय विचारलेलं आहे, कोणता कोड आहे. आता इथं दोन गोष्टी आहेत, इथं तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. कोड विचारलेला आहे, है ना. दोन कन्सेप्ट आहेत, एक आहे स्टार्ट कोडॉन, दुसरा आहे स्टॉप कोडॉन. स्टार्ट कोडॉन म्हणजे काय आहे, आता हे काय आहे ते तुम्हाला समजून सांगतो पहिले. आता काय आहे, जेव्हा DNA आहे, DNA मध्ये हा जीन्स आपला ही सेल आहे, या सेलमध्ये हा DNA आहे. या DNA मध्ये एखादा जीन एक्सप्रेस झाल्यानंतर काय आहे, हा जो जीन आहे एक्सप्रेस झाल्यानंतर DNA पॉलिमरेज RNA पॉलिमरच्या माध्यमातून काय होतो, तो आपल्याला हा जो पोर्शन आहे, हा पोर्शन होऊन एक्सप्रेस होऊन कट करून बाहेर येतो. बाहेर आल्यानंतर याला काय म्हणतो आपण, mRNA म्हणतो आपण. याला काय म्हणतो, mRNA. हा जो जीन एक्सप्रेस झालेला आहे, हा त्याचा पोर्शन आहे. आता हा mRNA हा तयार झालेला आहे. हा mRNA आहे काय, हा mRNA असं तसं काही नसून काय आहे, हा mRNA कशासाठी बाहेर निघलेला आहे, हा प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी बाहेर निघलेला आहे. मग हा जो mRNA आहे, हा mRNA जेव्हा रायबोझोम जवळ जाईल, हा जो रायबोझोम आहे, हा रायबोझोम जवळ गेल्यानंतर जेव्हा त्याच्यावर आता ह्या mRNA जो कोडॉन्स आहेत, ट्रिपलेट कोडॉन्स आहेत, 3-3च्या फॉर्मॅटमध्ये कोडॉन्स आहेत. मग हा इथं गेल्यानंतर पहिला जो काही कोड त्याच्यावर छापला जाईल, जो कोड आहे त्याच्यापासून कोणता अमायनो ऍसिड बनणार आहे, तो कुठून स्टार्ट करायचं, ह्या सिक्वेन्समधून कोणत्यापासून स्टार्ट करायचं. जर त्याच्यामध्ये स्टार्ट करण्यासाठी जेव्हा AUG येईल, हा जो काही कोड येईल त्याच्यानंतरच त्याचं जे काही ट्रान्सलेशन आहे ते ट्रान्सलेशन होईल. जर हा आला नाही तर ट्रान्सलेशन होणार नाही. जतपर्यंत तो येत नाही तत्पर्यंत ट्रान्सलेशन होत नाही. म्हणून याला काय म्हणलं जातं, स्टार्ट कोडॉन म्हटलं जातं. हा जेव्हा त्या सिक्वेन्समध्ये पहिल्यांदा येईल, है ना, त्याच्या पहिले कोणती असू द्या, तेव्हापासून स्टार्ट होणार नाही. हा AUG आला म्हणजे AUG इथं असेल, AUG इथं असेल, तर हे दोन आले तर दोन नाही होणार. हा इथून स्टार्ट होईल आणि याच्यानंतरचा जो पोर्शन आहे तो पोर्शन काय होईल, तो त्याचे अमायनो ऍसिड तयार होतील, त्याचे सिक्वेन्स तो ट्रान्सलेट होईल. मग हा जो सिक्वेन्स आहे, हा जो काही ट्रिपलेट कोडॉन आहे, याला म्हणतो स्टार्ट कोडॉन. आणि त्याच्यानंतर दुसरे स्टार्ट, आता हे जे सिक्वेन्स आहे, ही सिक्वेन्स संपत आलेली आहे. मग आता कुठेतरी थांबावं लागेल, प्रोटीन तयार झालेला आहे, है ना. याच्यापासून काय आहे, हा प्रोटीन तयार झालेला आहे. हा प्रोटीन तयार झाल्यानंतर आता काय आहे, सिक्वेन्स संपत आलेला आहे. सिक्वेन्स संपल्यानंतर थांबावं लागेल, मग त्याला स्टॉप कोडॉन म्हणतात. ते स्टॉप कोडॉन कोणती आहेत, त्याच्यामध्ये UAA आहे, UAG आहे, UGA आहे. हे 3 स्टॉप कोडॉन आपल्याला पाहायला मिळतात. मग हे स्टार्ट कोडॉन आहे, हा स्टॉप कोडॉन आहेत. आणि याच्यावर हे PYQ आहे. याच्यावर क्वेश्चन आयोगाने विचारलेला आहे, कंबाईनमध्ये पण विचारलेला आहे, तुम्हाला बघितला मेन्समध्ये वगैरे तुम्हाला क्वेश्चन आहे तो. ऊर्जा उत्पादनासाठी खालीलपैकी कोणता आणि ते पर्याय कोणत्याही स्वरूपात कार्बनचा वापर करत नाहीत. आता याच्यामध्ये कोणता कार्बनचा वापर, लाकडामध्ये कार्बन आहे, ओके, बायोगॅसमध्ये कार्बन आहे, कोळशामध्ये कार्बन आहे, भूऔष्णिक स्रोतामध्ये कार्बन आहे का, है ना, जिओथर्मल एनर्जीमध्ये आहे का. जिओथर्मल एनर्जी म्हणजे काय आहे, जी पृथ्वी आहे, पृथ्वीच्या आतमधून जी काही हवा बाहेर निघते त्याला जिओथर्मल एनर्जी. मग त्याच्यामुळे काय आहे, फक्त सी त्याच्यामध्ये नाही आहे. म्हणजे काय उत्तर असेल आपलं, सी उत्तर असेल त्याचं. सी त्याच्यामध्ये नाही आहे, ठीक आहे. सी मध्ये कार्बन आपल्याला पाहायला मिळत नाही, फक्त जिओथर्मल एनर्जी आपल्याला पाहायला मिळते. मॅग्नेशियम आणि क्लोराईड यांच्या संयोगाची निर्मिती होताना मॅग्नेशियम क्लोरीनच्या अणूमध्ये कोणता रासायनिक बंध तयार होतो, है ना. रासायनिक बंध तयार होतो, एक लक्षात घेतलं पाहिजे. मॅग्नेशियम काय आहे, हे एक मेटल आहे. क्लोरीन काय आहे, हे नॉन मेटल आहे. आता हे जे काही बॉन्ड आहेत, हा जो बॉन्ड आहे हा काय आहे, हा नॉन मेटल टू नॉन मेटल आहे. हा कोण आहे, हा मेटल टू नॉन मेटल आहे. हा जो आहे हा कोण आहे, हा मेटल टू मेटल आहे.
मग आता हे जे दोन आहेत हे दोन मिळून काय आहे मॅग्नेशियम क्लोराईड तयार करणार आहेत. मग याच्याजवळ जो आहे याच्यामध्ये कोणता बॉन्ड असेल, याच्यामध्ये कोण पाहायला मिळतो, आयनिक बॉन्ड जो आहे तो आयनिक बॉन्ड आपल्या याच्यामध्ये पाहायला मिळतो. मग उत्तर काय असेल आपलं, जे बी आहे हे बी उत्तर आहे. बी कुठं आहे, आपल्याला लास्टमध्ये बी पाहायला मिळतं है ना, बी त्याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळतं. मग कोण आहे त्याच्यामध्ये, आयोनिक बॉन्ड आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतो. व्यावसायिक है ना, विच ऑफ द फॉलोइंग इज यूज ॲज अ सबस्टिट्यूट फॉर उलन है ना. उलनच्या कपडे है ना, उलनचे कपडे बघितले असेल तुम्ही, उलनचे कपडे बघता ना तुम्ही है ना, उलनचे कपडे असतात है ना. ह्या ज्या कपड्यासाठी प्रोडक्शन कमर्शियल फायबर म्हणून कोणाचा यूज केला जातो. आता कमर्शियल फायबर म्हणून कशाचा यूज केला जातो, त्याचा यूज केला जातो म्हणजे कसं, पॉलीॲक्रिलोनायट्राइल याचा यूज केला जातो है ना. हे काय आहे, हे पॉलिस्टर आहे है ना. हे काय आहे, हे नायलॉन आहे है ना. हे सिंथेटिक फायबर आहे, हे सिंथेटिक फायबर आहे. फक्त याच्यातमध्ये एकच आहे त्याचा यूज केला जातो. हे गरम जे काय आहे उलनसारखाच पूर्ण प्रभाव आहे त्याचा, उलनसारखं गरम आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे कमर्शियली आजकाल मोठ्या पद्धतीने हे जे काय आहे हे बाकीचे सर्व है ना सिंथेटिक फायबर आहे. टेफ्लॉन म्हणतो आपण है ना, जे आपलं मोबाईलचं कवच आहे बऱ्याच ठिकाणी हा टेफ्लॉन यूज केला जातो. टेफ्लॉन काच म्हणतो आपण त्याला है ना, ते टेफ्लॉन यूज केलं. सिंथेटिक फायबर आहे. हे काय आहे, एक नायलॉन आहे है ना, त्याचं इथे आपल्याला पाहायला मिळतं. हे पॉलिस्टर आहे है ना. मग एकच त्याच्यामध्ये उलन पाहायला मिळते म्हणजे काय आहे, पॉलीॲक्रिलोनायट्राइल हे त्याचं उत्तर आपल्याला इथं आहे. खालीलपैकी कोणते औषध वर्गीकरण वेदनाशामक है ना आणि ताप ज्वरनाशक असे केले जाऊ शकते. आता एक लक्षात ठेवलं पाहिजे काय आहे, या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये असल्या पाहिजे. एक औषध आहे, खाली दिलेले औषध ड्रग्ज आहेत, त्याच्यामध्ये एकामध्ये काय असलं पाहिजे, दोन्ही गोष्टी असल्या पाहिजे. एक तर ते ताप कमी केला पाहिजे आणि तुमचं जे काही वेदनाशामक आहे ते वेदनाशामक पण असलं पाहिजे. आता याच्यामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे, जे काही फिरनॉल आहे हे स्ट्रेससाठी यूज केलं जातं, स्ट्रेससाठी आहे. बेड्रोनॉल हा खोकल्यासाठी आहे, हे खोकल्यासाठी आहे. पेनिसिलिन हे अँटीबायोटिक आहे, बायोटिक आहे. पॅरासिटामॉल जो आहे ते पॅरासिटामॉल आपल्याला या दोन्ही गोष्टी आपल्याला पाहायला देते. आपल्याला दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये आहेत, ते म्हणजे काय आहे, ड म्हणजे उत्तर असेल आपल्याला. याच्यामध्ये पॅरासिटामॉलमध्ये काय आहे, वेदनाशामक पण आहे आणि ताप त्याच्यामध्ये कमी होऊन जातो. आता ते इंग्लिश जर बघितलं त्याच्यामध्ये काय आहे, ॲनालॉजिस्टिक आहे आणि दुसरं काय आहे, अँटीपायरेटिक आहे है ना. त्याचा अर्थ काय होता, एक आहे अँटीपायरेटिक म्हणजे काय आहे, अँटीपायरेटिक म्हणजे ताप कमी होणे आणि ॲनालॉजिस्टिक म्हणजे काय आहे, त्याच्यामध्ये म्हणतात तो काय आहे, वेदनाशामक असं म्हटलं त्याला. त्याच्यामुळं कधी कधी मराठीत इंग्लिशमध्ये आणि मराठीत दोन्ही पद्धतीने क्वेश्चन बघितले पाहिजे. मित्रांनो त्यानंतरचा क्वेश्चन आहे 69 नंबरचा, जोड्या लावाचा आहे है ना. शुगर संदर्भात विचारलेला आहे. मोनोसॅकराइड, डायसॅकराइड, ट्रायसॅकराइड, पॉलिसॅकराइड्स. आता याच्या जोड्या लावायच्या आहेत. मोनोसॅकराइडचा जर विचार केला तर मोनोसॅकराइड तुम्हाला पाहायला मिळतं ते म्हणजे काय, ग्लुकोज आहे. मोनोसॅकराइड काय आहे, आपल्याला इथं ग्लुकोज पाहायला मिळते. ओके. त्याच्यानंतर डायसॅकराइडचा जर विचार केला तर डायसॅकराइड काय आहे, डायसॅकराइड इथं सुक्रोज आहे. त्याच्यानंतर ट्रायसॅकराइडचा विचार केला तर ट्रायसॅकराइड काय आहे, रॅफिनोज आहे. आणि पॉलिसॅकराइडचा विचार केला तर पॉलिसॅकराइड काय आहे, तुम्हाला स्टार्च इथं पाहायला मिळतो. मग ह्या जोड्या लावायचा क्वेश्चन तुम्हाला इथून डील होत होता. सोपा क्वेश्चन होता, इझी क्वेश्चन आपल्याला इथं पाहायला मिळतो. आता याच्यानंतर इथं विचारलेले हायड्रोजनचे आयसोटोप विचारलेले आहेत. याच्यापैकी कोणत्या हायड्रोजनचा आयसोटोप आहेत आणि त्याचं रेशो, मासचा रेशो विचारलेला आहे. आता याच्यामध्ये जो प्रोटियम आहे तो प्रोटियममध्ये एकच आहे, मास एक आहे. ड्युटेरियमचं मास 2 आहे आणि ट्युटेरियमचं मास 3 आहे है ना. मग 1 2 3, मग त्याच्यामध्ये आता ह्या ड्युटेरियम, प्रोटियम आणि ट्युटेरियम नाही, प्रोटियम, ड्युटेरियम आणि ट्युटेरियम 1 2 3 असं त्याचं उत्तर आहे है ना. हे त्याचे आयसोटोप आहेत, हायड्रोजनचे आयसोटोप. त्याच्या मासच्या रेशोनुसार हे इथं अरेंज केलेले आहेत. ठीक आहे, हे उत्तरं त्याचे नाही आहेत. ठीक आहे, या पद्धतीने हे पूर्ण क्वेश्चन विषयी क्वेश्चन तिथं आपल्याला पाहायला मिळतात. थँक्यू, धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुभाष पवार. आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025चा जो पेपर झाला त्याच्यामधले पॉलिटीचे जे 15 प्रश्न होते त्याचं विश्लेषण बघणार आहे. पेपरचं स्वरूप जर बघितलं तुम्ही तर मध्यम टू हार्ड अशा स्वरूपाचा आहे तो. जास्त सोपे प्रश्न नव्हते. 1-2 प्रश्न असे होते जे फॅक्च्युअल होते आणि 1-2 प्रश्न असे होते जर तुमचा डीप अभ्यास असता तर ते तुम्हाला आले असते. चला पहिला प्रश्न आपण बघूयात. बघा पहिला प्रश्न तुमच्या समोर काय आहे. पहिला प्रश्न अगदी सोपा होता, म्हणजे या प्रश्नामध्ये अवघड असं काही नव्हतं. हा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याने महानगर नियोजन समितीची स्थापना करण्यात आली किंवा महानगर नियोजन समितीची स्थापनेची तरतूद केली होती.
मग सर्वप्रथम तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे, ही तरतूद जी आहे आर्टिकल 243 ZE मध्ये आहे. आर्टिकल 243 ZD मध्ये जिल्हा नियोजन समिती आहे. आणि हा टॉपिक शिकवत असताना प्रत्येक वेळेस मी तुम्हाला सांगितलेलं आहे या दोन्ही घटनात्मक समित्या आहेत म्हणून तुम्हाला विचारल्या जातात. आणि मग आपल्याला माहीत असतं आर्टिकल 243P ते आर्टिकल 243 ZG या तरतुदी 74वी घटनावस्ती 1992 ने टाकलेले आहेत. म्हणजे हे आपलं उत्तर आहे. एकदम सिंपल आहे. आता बाकीचे पर्याय बघत बसायचीच गरज नाही का. 73 आणि 74व्या दोन्ही घटना दुरुस्त्या या पंचायत राज संबंधी आणि नगरपालिका संबंधित आहे. म्हणून खालच्या दोन पैकीच एक पर्याय तुम्हाला निवडायचा होता, तो पण 74वी घटनावस्ती 1992. हे सोपं उत्तर होतं, सोपा प्रश्न होता. चला पुढचा प्रश्न आपण बघूयात. काय आहे पुढचा प्रश्न. भारतीय घटना समिती अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विविध समिती व तिचे अध्यक्ष यांच्या अयोग्य जोड्या लावा. हा अयोग्य शब्द तुम्ही वाचणं खूप गरजेचं होतं. बऱ्याच वेळा आपण हे नीट वाचत नाही आणि योग्य जोड्या लावल्या असत्या आणि पर्याय क्रमांक 4 निवडला असता, परंतु तसं नाहीये. आपण बघूयात. बघा पहिला सुकाणू समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, हे तर माहित आहे आता सगळ्यांना. सल्लागार समिती कोणती सल्लागार, मूलभूत हक्क व अल्पसंख्याक हक्क यांच्याविषयीची सल्लागार समिती सरदार वल्लभभाई पटेल, बरोबर आहे. केंद्रीय अधिकार समिती किंवा संघ राज्य अधिकार समिती आपण असं तिला म्हणत असतो, तिचे अध्यक्ष आहेत जवाहरलाल नेहरू. आणि मूलभूत हक्क उपसमिती या सल्लागार समिती अंतर्गतच ही समिती होती, त्याचे JB कृपलानी. म्हणजे हे दोन चुकीचे आहेत आणि मला चुकीचेच विचारलेलं आहे, अयोग्यच विचारलेलं आहे. क आणि ड. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. बघा मी सांगतो, तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर आन्सर केल्यानंतर पुन्हा सांगाल तुम्ही हा अयोग्य शब्द न वाचल्यामुळे हा माझा हातातला प्रश्न गेला. अनेक पोरांनी चूक केली असेल ती, परंतु अशा चुका टाळल्या पाहिजेत हे तुम्हाला एक्झामच्या आधी सुद्धा वारंवार सांगितलेलं आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रश्न काय विचारलंय बघा. खालीलपैकी योग्य विधाने निवडा. कशाबद्दल प्रश्न आहे. उपराष्ट्रपती पदाबद्दल. उपराष्ट्रपती ज्या दिनांकास आपले पद ग्रहण करील त्या दिनांकापासून 5 वर्षाच्या अवधीपर्यंत ते पद धारण करणं चालू ठेवतील. होय, उपराष्ट्रपतींचा पदावधी घटनेचं कलम 67 बरोबर आहे, 5 वर्ष. उपराष्ट्रपती राष्ट्रपतीला संबोधून आपला राजीनामा केव्हाही देऊ शकतात, हे विधान सुद्धा बरोबर आहे. आर्टिकल 67 मध्ये ज्याची तरतूद आहे आणि आर्टिकल 67 मध्येच उपराष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याची पद्धती आहे. काय सांगितलेलं आहे. असा ठराव राज्यसभेतच प्रथम मांडायचा आहे आणि राज्यसभेने तो प्रभावी बहुमताने पास करायचा आहे, म्हणजे तत्कालीन सदस्य संख्येच्या बहुमताने, आणि लोकसभेने तो साध्या बहुमताने पास करायचा आहे. बघूया तिथे काय दिलंय. लोकसभेच्या त्यावेळच्या सर्व सभासदांच्या बहुमताने पारित करणं म्हणजे प्रभावी, म्हणजे इथे लोकसभेत प्रभावी म्हटलंय. आणि राज्यसभेने संमत केलेल्या ठरावाद्वारे उपराष्ट्रपतीस त्यांच्या पदावरून दूर करता येते, याचा अर्थ साधं बहुमत होतोय. ह्यांनी उलट केलंय म्हणून हे विधान काय आहे, चुकीचं. मला योग्य विचारलेलं आहे अ आणि ब, आणि पर्याय 4 नंबरला दिला आहे. म्हणजे इथं सुद्धा तुमचा एक गफलत होण्याची संधी आहे, कारण 4 नंबरला अ आणि ब असं दिलेलं आहे. बरोबर, क्लिअर. 4 नंबरचा पर्याय याचं उत्तर आहे. बघा हा प्रश्न परीक्षेमध्ये का आला विचार करा ना. लास्ट एका वर्षामध्ये जे आपले उपराष्ट्रपती जगदीश धनखड होते ते कायम चर्चेत होते. कोणत्या ना कोणत्या कॉमेंट्स करणं त्यांचं काम चालू होतं. अंततः त्यांनी राजीनामा सुद्धा दिला. या सगळ्या बेसवरती तुमचा हा प्रश्न आलेला आहे. क्लिअर सगळ्यांना. चला नेक्स्ट काय आहे बघा. हा प्रश्न सगळ्यात हार्ड प्रश्न होता, म्हणजे मी याला असं लिहील की हा सगळ्यात हार्डवाला प्रश्न होता. परंतु माझी जी बॅच आहे आपले झालेली, त्या बॅचमध्ये मी तुम्हाला शिकवलेलं आहे. तुम्ही जर बघितलं, अँग्लो इंडियन समुदायासाठी तरतुदींबाबत खालीलपैकी अयोग्य विधाने ओळखा. अयोग्य. आता बघा पहिलं विधान अनुच्छेद 335 हे राज्यांच्या विधानसभेमध्ये अँग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधित्वाशी निगडीत आहे. वाक्यरचना चुकली बरं का, थोडी वाक्य नीट अर्थ लागत नाही. बघा ना कसं आहे. अँग्लो इंडियन समुदायासाठी तरतुदींबाबत म्हणजे वाक्य ग्रॅमॅटिकली थोडीशी वेगळी आहेत, पण ठीक आहे आपण अर्थ काढूयात.
अनुच्छेद 335 राज्यांच्या विधानसभांमध्ये अँग्लो इंडियन समुदायासाठी जी तरतूद केलेली आहे ती तरतूद आहे आर्टिकल 333. अर्थात ती तरतूद 26 जानेवारी 2020 पासून रद्द झालेली आहे. क्लिअर. मग 335 काय आहे? अनुसूचित जाती आणि जमाती यांचे सेवा व पदे यांच्यावरचे हक्क आहेत. येतं लक्षात. आपण हे भाग 3च्या बाहेरचे हक्क बघताना बघत असतो. म्हणजे पहिलं विधान काय आहे? चूक आहे. पहिलं विधान चूक, मला अयोग्य म्हणजे माझ्या उत्तरामध्ये अकंपल्सरी पाहिजे, हा पर्याय गेला, हा पर्याय गेला. वरीलपैकी सर्व बघा, अँग्लो इंडियन समाजाच्या लाभाकरिता 31 मार्च 1948 रोजी संपन्न होणाऱ्या वित्तीय वर्षात शिक्षणाबाबत दिली गेली होती अशी काही अनुदाने असतील तर तीच अनुदाने संविधानाच्या प्रारंभानंतर पहिल्या 3 वित्तीय वर्षात संघ राज्य व प्रत्येक राज्य यांच्याकडून दिली जातील. हे विधान घटनेचं कलम 337 मध्ये ॲज इट इज आहे. आयोगाचा ट्रेंड आहे सध्या एक तरी कलम घटनेत आहे असं विचारलं गेलेलं आहे, तेच ते इथे विचारलं यावेळेस. ठीक आहे. हे विधान बरोबर आहे. आता ब बरोबर आहे म्हणजे हा पर्याय गेला, थेट माझं उत्तर आलं. म्हणजे शेवटचं वाक्य न वाचता तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचला असता. क्लिअर सगळ्यांना. शेवटचं वाक्य पण बघूयात. दर 3 वर्षाच्या अनुवर्ती कालावधीत लगतपूर्व 3 वर्षाच्या कालावधीतील अनुदानापेक्षा ती 10% कमी होत. होय, पहिल्या 3 वर्षानंतर दर 3 वर्षांनी 10% कमी होत जाईल. येतं लक्षात. अशा प्रकारची प्रोव्हिजन आहे का त्याच्यात? होय आहे. हे मी तुम्हाला शिकवताना सुद्धा सांगितलेलं आहे, नोट्समध्ये सुद्धा दिलेलं आहे तुम्हाला. क्लिअर सगळ्यांना. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? हे विधान सुद्धा बरोबर आहे. आणि 1 नंबरचा पर्याय काय आहे? चूक आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. चला, उत्तर 1 असणार आहे याचं. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते भारताच्या राज्यघटनेतील भाग 1 मधील कलम 1 ते 4 शी संबंधित आहे? साधं सिंपल आहे. संघ राज्य आणि त्याचं राज्यक्षेत्र. हे भाग 3 मध्ये आहे, हे 4 आणि 5 मध्ये आहे, हे भाग 4A मध्ये आहे. काही संबंधच नाही. म्हणजे हे सगळे पर्याय गेले. डायरेक्ट ह्याचं उत्तर येतं. म्हणजे हा सगळ्यात सोपा प्रश्न. परंतु मी शिकवताना कायम सांगत असतो, घटनेचे भाग आणि परिशिष्ट तुमचे तोंडपाठ असले पाहिजेत. यापूर्वी कुठे जिथे दिसतील तिथे व्हिडिओ बघा माझे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. क्लिअर. चला नेक्स्ट. काय विचारलंय? भारताच्या राज्यघटनेतील अनुच्छेद 371 व त्याच्या उप अनुच्छेदानुसार विशेष दर्जा नसलेली राज्य ओळखा. एक सांगू तुम्हाला मी, इथे आयोगाची चूकच झाली आहे. काय माहिती आहे? हे उपअनुच्छेद नाहीतच, स्वतंत्र अनुच्छेद आहेत. लक्षात ठेवा. आर्टिकल 371 आणि 371A हे काय उपअनुच्छेद नाही आहे. मग हा एक स्वतंत्र असा अनुच्छेद आहे जो नव्याने टाकण्यात आलेला आहे. या वाक्यामध्ये चूक आहे. म्हणजे मी तर म्हणतो खूप स्ट्रॉंग ऑब्जेक्शन पोरांनी घेतलं. हा प्रश्न रद्द करायला लावायला काही अडचण नाही, परंतु आयोग शक्यतो नाही करणार. यापूर्वी असे चुका झालेल्या आहेत. इथे हे उपअनुच्छेद नाही तर अनुच्छेद आहेत. मग तुम्ही बघा, नागालँड, आसाम, मणिपूर, सिक्कीम, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा, झारखंड. आता मी तुम्हाला सांगतो सगळी यादी. बघा, तुम्ही जर बघितलं आर्टिकल 371 काय आहे? महाराष्ट्र आणि गुजरात. महाराष्ट्र आणि गुजरात. चला 371A याच्यामध्ये ए मध्ये आहे नागालँड. ठीक आहे. 371B मध्ये आहे आसाम. मला काय विचारलंय? कोणती राज्य नाहीत? म्हणजे माझा हा पर्याय तर कॅन्सल झाला, कारण नागालँड आणि आसाम. चला आर्टिकल 371C मध्ये आहे मणिपूर. इथे मणिपूर आला, हा पर्याय पण गेला. ठीक आहे. चला 371D मध्ये आहे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. आर्टिकल 371E मध्ये पण झालं. आर्टिकल 371E नंतर एफ मध्ये आहे सिक्कीम, म्हणजे हा पर्याय पण गेला. आर्टिकल 371F नंतर आहे जी कोणासाठी आहे? मिझोरामसाठी आहे, हा पर्याय पण गेला. आणि त्रिपुरा. चला त्रिपुरा आणि झारखंड ही राज्य त्या यादीमध्ये आहेत का? त्रिपुरा आणि झारखंड ही राज्य त्या यादीमध्ये नाहीत. हे आपलं उत्तर आहे. क्लिअर सगळ्यांना. चला नेक्स्ट. पुढचा प्रश्न काय आहे बघा तुमच्या पुढे. स्वातंत्र्यानंतरचा पहिला लोक अदालत कॅम्प 1982 साली कुठे भरला? गुजरातमध्ये. आणि याच्यातूनच उगम झाला लोक अदालतींचा.
आणि याच्यातूनच कायदा झाला लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी ॲक्ट 1987. नालसा संस्था स्थापन झाली आणि लोक अदालतींना वैधानिक दर्जा मिळाला. तो कुठे झाला होता? गुजरात. आणि याच्यातूनच जनहित याचिकांची संकल्पना पुढे आलेली आहे. चला बघा पुढचा प्रश्न काय. बी पटाभी सीतारामय्या खालील समितीचे अध्यक्ष होते. कोणत्या? गृह समितीचे होते, मुख्य आयुक्तांच्या प्रांताबाबत होते, नागरिकत्वाबाबत तदर्थ समिती आणि सर्वोच्च न्यायालयाबाबत तदर्थ समिती यांचे होते वरदाचारी. कोण होते? वरदाचारी. आपल्याला काय विचारलंय? कोणत्या समितीचे अध्यक्ष होते? अ आणि ब. बघा विचार करा. पहिल्यांदा एक समितीवरती प्रश्न विचारला, पुन्हा दुसरा हा समितीवरती प्रश्न विचारलेला आहे, त्याच्यानंतर कॅबिनेट मिशन प्लॅनवरती प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे घटनेच्या निर्मितीबाबतच 3 ते 4 प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. चला नेक्स्ट काय विचारलं बघा. भारतात नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स, ठीक आहे, म्हणजे आपण काय म्हणतो बाल हक्क संरक्षण आयोग कधी बनला? तर 2007 मध्ये. 2007 फॅक्च्युअल प्रश्न होता. हा प्रश्न का विचारला? बघा गेल्या एका वर्षभरामध्ये 1.5 वर्षामध्ये बाल हक्कांच्या संरक्षणाबाबत सतत मुद्दे उचलले जात आहेत. बाल गुन्हेगारांचं वाढतं प्रमाण असेल, अशा प्रकारे बाल हे सतत चर्चेमध्ये होते आणि त्याला अनुसरून हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. चला त्याच्यानंतर लैंगिक अत्याचारापासून बालकांचं संरक्षण करण्यासाठी भारतात प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस जो पॉक्सो कायदा आहे तो कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? 2012. फॅक्च्युअल प्रश्न होता. सध्या बालकांबाबतच्या लैंगिक अत्याचाराच्या घटना सुद्धा खूप वाढलेल्या आहेत. मुंबईचं एक प्रकरण तुम्हाला रिसेंटली आठवत असेल. हा मुद्दा सुद्धा खूप चर्चेत आहे आणि त्याच्यामुळेच हा प्रश्न तुम्हाला इथे विचारलेला आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना भारतात केव्हा झाली? बघा 1990चा कायदा आहे. 1990चा कायदा आणि 31 जानेवारी 1992ची काय आहे? स्थापना आहे. राष्ट्रीय महिला आयोगावरती सेम टू सेम यापूर्वी असा प्रश्न विचारलेला आहे. हा PYQ रिपीट आहे. चला बघा मी तुम्हाला कायम सांगत आलेलं आहे 25 जानेवारी 1950ला आर 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 आणि यस. मी तुम्हाला कायम विचारायचं आर 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 मूवी बघितला का? तुम्ही म्हणायचं होतं यस. राष्ट्रगीत, राष्ट्रगान आणि राष्ट्रपती यांची निवड कधी झाली? 24 जानेवारी 1950ला. आणि यस काय म्हणायचंय? साईन केल्या 284 लोकांनी. मग भारताचा ध्वज स्वीकारला कधी? 22 जुलै 1947. म्हणजे अ काढून टाका. हे तिन्ही बरोबर आहेत. ब क ड हे तुमचं उत्तर असलं पाहिजे. सिंपल. आणि हा PYQच आहे. अनेक वेळा प्रश्न विचारलेला आहे आणि मी तुम्हाला शिकवताना पण ओरडून ओरडून सांगितलेलं आहे. चला पुढचा. खालीलपैकी योग्य विधान निवडा. कॅबिनेट मिशन योजनेनुसार नोव्हेंबर 1946 मध्ये संविधान सभा निर्माण करण्यात आली. बरोबर आहे. ठीक आहे. कॅबिनेट मिशनने 2 संविधान सभेच्या विचारांना नकार दिला. बरोबर आहे. कॅबिनेट मिशनने एकच संविधान सभा बनवली. आणि मुस्लिम लीगने क्रिप्स प्रस्ताव स्वीकारला होता का? नाही, फेटाळला होता. फेटाळण्याचं कारण काय होतं? 2 राष्ट्राचा सिद्धांत नाकारला होता. ठीक आहे. चला अ आणि ब बरोबर आहे. अ आणि ब 1 नंबरचा पर्याय. क विधान चूक आहे. चला नेक्स्ट. आधुनिक संविधानवाद या संकल्पनेची सुरुवात अमेरिकेमध्ये कधी झाली? तुम्ही जर बघितलं अमेरिकेमध्ये झाली 1787. बघा आधुनिक संविधानवाद असतो हा प्रश्न जो विचारलेला आहे तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या दृष्टीने विचारलेला आहे. आधुनिक संविधानवादामध्ये जे शासन आहे हे लिखित राज्यघटनेनुसार चालतं. त्याशिवाय तुम्हाला मूलभूत हक्क, सामाजिक न्याय, आर्थिक न्याय अशा स्वरूपाचं जे काही न्यायाचं वातावरण आहे ते सगळं तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतं. आणि हा नथिंग बट एक इंडिकेशन आहे की आपला पॅटर्न बदलला आहे आणि तुम्हाला अशा प्रकारे सुद्धा भविष्यात प्रश्न विचारले जाऊ शकतात ह्याचा संकेतच आहे तुम्हाला दिलेला. चला पुढचा प्रश्न काय आहे? खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. बघा काय म्हटलंय? जी व्यक्ती राष्ट्रपती बनून पद धारण करीत असेल अथवा जिने पद धारण केलेले आहे ती व्यक्ती संविधानामधल्या अन्य तरतुदींच्या अधीन राहून त्या पदासाठी होणाऱ्या फेड निवडणुकीसाठी पात्र असते. होय, भारतामध्ये कितीही वेळा एखादी व्यक्ती कलम 57
फेर नियुक्तीसाठी पात्र असते. अमेरिकेत फक्त 2 वेळा. कोणतीही व्यक्ती राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून यायला पात्रता जी आहे त्या पूर्ण करत असेल तर राष्ट्रपती पदासाठी पात्र असते. चूक. इथे काय पाहिजे होतं? लोकसभेचा सदस्य होण्यासाठी, आणि राज्यसभेचा सदस्य व्हाईस प्रेसिडेंटसाठी आहे, म्हणून फक्त अ बरोबर आहे. सिंपल राष्ट्रपती टॉपिकवरचा प्रश्न आहे हा. चला, अशा प्रकारे जे 15 प्रश्न होते त्याच्यामधला फक्त मला एक प्रश्न अवघड वाटला, तो 335 वाला. अवघड म्हणजे काय? विद्यार्थ्यांना लक्षात ठेवायला अवघड झालं असतं. शिकवताना तर मी तुम्हाला शिकवलेलंच आहे, परंतु बाकीचा पेपर बऱ्यापैकी इझी होता. काही प्रश्न होते जे मॉडरेट होते. ठीक आहे, चला थँक्यू. ठीक आहे, चालू घडामोडीचे 15 प्रश्न जे शेवटी 86 to 100 पर्यंत आहेत त्याचे आपण आन्सर्स बघणार आहोत की काय असू शकतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे तो आहे जल पुरस्कारांबद्दलचा. आता याच्यामध्ये पण बघा, चालू घडामोडीच्या सेक्शनमध्ये पण खूप ठिकाणी फॅक्ट्स टाकून कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिलं स्टेटमेंट काय आहे की 6व्या राष्ट्रीय जल पुरस्कारांकरिता आवेदनपत्र दिनांक 15 नोव्हेंबर 2024 रोजी मागवण्यात आली होती. 2 फॅक्ट याच्यामध्ये टाकलेत, 6व्या आणि तारीख पण टाकली. त्यामुळे इथं कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केला आणि झालेत, बरेच विद्यार्थी कन्फ्यूज झाले. ठीक आहे, हे स्टेटमेंट चुकीचं आहे. ठीक आहे, ती तारीख चुकीची दिलेली आहे. पहिलं विधान जे आहे त्याच्यामध्ये चुकीचं आहे. सेकंड स्टेटमेंट जर आपण बघितलं तर राष्ट्रीय जल पुरस्कार 9 प्रकारांमध्ये दिले जातात. इथं परत नंबर टाकलेला आहे. ठीक आहे, त्यामुळे पेपर वाटतं तेवढं सोपा नव्हता. हे स्टेटमेंट जे आहे ते स्टेटमेंट करेक्ट आहे. तिसरं स्टेटमेंट जलशक्ती मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय जल पुरस्कार 2016 वर्षापासून देण्यात येतात. परत एक फॅक्ट टाकलेली आहे, हे पण स्टेटमेंट करेक्ट आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक जो 4 आहे ब व क बरोबर ते त्याचं करेक्ट उत्तर आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांनी फॅक्ट टाकलेले आहे. प्रत्येक स्टेटमेंटला तुम्हाला शुअर असणं आयोगाच्या बाजूने एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन ग्लोबल पीस इंडेक्सवरती आहे. ठीक आहे, जागतिक शांतता निर्देशांक 2024 नुसार खालील राष्ट्रांची रँकिंग चढत्या क्रमाने लावा. ठीक आहे, चढत्या क्रमाने लावा, तो एक पार्ट त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. आता बघा, जसं हिस्ट्रीचं एक सेशन घेतलेलं होतं लास्ट मिनिट रिव्हिजन, तसं करंटचं एक सेशन घेतलं होतं की PYQचा ट्रेंड काय आहे, करंटचा, चालू घडामोडीचा आणि संभाव्य प्रश्न काय असू शकतात. तर त्यावेळी असे जे काही इंडेक्स तिथं डिस्कस केले होते त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगितलेली होती की ज्या स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज आहेत, स्कॅन्डिनेव्हियन देश जे ओळखले जातात, नॉर्वे, फिनलँड, स्वीडन, ठीक आहे, यासारखे देश, हे सगळेच इंडेक्स घ्या, सगळ्याच देशांमध्ये, याच देशांमध्ये चढाओढ असते तिथं अव्वल स्थानावर राहण्यासारखी. ठीक आहे, त्याचा जर तुम्ही विचार केला तर याच्यामध्ये आइसलँड एक ऑप्शन आहे. ठीक आहे, आइसलँड एक ऑप्शन आहे. याला लॉजिकली कसं सोडवता आलं असतं की तुम्हाला जरी माहीत नाही आहे तरी अशा इंडेक्सेसमध्ये स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजच टॉपला असतात. कुठलाही इंडेक्स घ्या, स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजच टॉपला असतात. मग आइसलँड जर आपण एक नंबरला टाकला त्याच्यामध्ये त्या लॉजिकनुसार तर मग हा पर्याय कट होऊन जातो, हा पर्याय कट होऊन जातो. ठीक आहे, त्याच्यानंतर आयर्लंड दुसरा नंबर आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये क आणि अ असा सिक्वेन्स जर बघितला तर एकच पर्याय त्याच्यामध्ये शिल्लक राहतो आणि सिक्वेन्स तोच आहे, सिक्वेन्स तोच राहिलेला आहे. कायम लक्षात ठेवा, इथून पुढं पण पुढच्या परीक्षांमध्ये पण अशा इंडेक्सेसमध्ये या स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजला शोधायचं, त्या रँकला पुढं असतात सगळ्यामध्ये. ठीक आहे, तर याचा पर्याय क्रमांक 2 करेक्ट उत्तर आहे. नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. गुकेश डी यांच्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, भारताचे ते उत्कृष्ट बुद्धिबळपटू आहेत, त्यांची कामगिरी कशी राहिलेली आहे त्याच्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, पहिलं स्टेटमेंट आहे 2024 मध्ये सिंगापूर येथे फाईड जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलं, तर ते पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे. दुसरं स्टेटमेंट, दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये बघा काय केलंय, 24 मध्ये सिंगापूर येथे झालेल्या फाईड 45th बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये सुवर्ण पदक मिळवलं. आता याच्यात किती फॅक्ट्स टाकलेत बघा, वर्ष टाकले, लोकेशन टाकले, 45वी बुद्धिबळ ऑलिम्पियाड म्हणजे ऑलिम्पियाड वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप वेगळी आणि बुद्धिबळ ही चेसची ऑलिम्पियाड वेगळी, असे किती फॅक्ट्स एका ह्याच्यामध्ये टाकल्यात. आणि नंतर सुवर्ण पदक, सुवर्ण, रौप्य की कांस्य, 1 2 3 4 5 फॅक्ट एका स्टेटमेंटमध्ये टाकलेल्या आहेत, विच वॉज नॉट अन इझी थिंग, की ही सोपी गोष्ट नव्हती अशा पद्धतीचे प्रश्न टॅकल करणं. आणि इथं फसवलेलं आहे, लोकेशन त्यांनी चुकीचं दिलेलं आहे, त्यामुळे हे स्टेटमेंट इनकरेक्ट आहे, हे स्टेटमेंट इनकरेक्ट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरं जे स्टेटमेंट दिलेलं आहे त्याच्यात पण परत फॅक्ट्स टाकलेले आहेत. 2024 मध्ये बुडापेस्ट येथे झालेल्या फाईड 45th बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये सुवर्ण पदक मिळवलं. हे 2 स्टेटमेंट याच्यामध्ये हे लोकेशन करेक्ट असल्यामुळं हे विधान त्याच्यामध्ये बरोबर आहे आणि पर्याय क्रमांक 3 त्याच्यामध्ये करेक्ट स्टेटमेंट आहे. ठीक आहे, नेक्स्ट पुढं याच्यात पण तीच गोष्ट केलेली आहे, याच्यात पण तीच गोष्ट केलेली आहे. योग्य विधाने ओळखा असा प्रश्न आहे. पहिलं विधान त्याच्यामध्ये दिलेलं आहे की भारतामध्ये 22 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. चुकवलेला आहे, 22 नाही 24 तारीख आहे.
ठीक आहे, 24 तारीख आहे, तिथं चुकलेलं आहे. पहिलं स्टेटमेंट इनकरेक्ट. दुसरं स्टेटमेंट राष्ट्रीय बालिका दिन 2008 पासून बालिकेच्या अधिकार जागृतीसाठी साजरा केला जातो, इथं परत फॅक्ट दिलेले आहे पण ते करेक्ट स्टेटमेंट आहे. तिसरं स्टेटमेंट बेटी बचाओ बेटी पढाओ बद्दल दिले, 2015 मध्ये सुरू करण्यात आली, परत एकदा फॅक्ट करेक्ट स्टेटमेंट आहे. 2 पर्याय याच्यामध्ये करेक्ट उत्तर आहे. पहिल्या विधानामध्ये तारीख चुकीची त्यांनी दिलेली आहे. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा प्रश्न, ब्रिक्सचं एक्सपान्शन झालंय, ब्रिक्समध्ये सदस्य ॲड झालेले आहेत तर त्याच्याबद्दल प्रश्न येईल अशी एक एक्सपेक्टेशन होती. नवीन कोणते सदस्य ॲड झालेत असा प्रश्न विचारतील अशी अपेक्षा होती, परंतु तिथं पण त्यांनी थोडासा चेंज दाखवला की तिथं ब्रिक्सच्या समिटबद्दल प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, तुम्हाला जर ती गोष्ट आठवत असेल की भारतामध्ये ज्यावेळी ब्रिक्सची कॉन्फरन्स झाली होती भारताने, मग त्यावेळी न्यूज येत असते की भारतात संपन्न झाली, पार पडली ब्रिक्सची शिखर परिषद आणि भारताने यजमानपद जे आहे ते चीनकडे सुपूर्द केलं आहे. भारताने यजमानपद जे आहे ते चीनकडे सुपूर्द केलेलं आहे. ठीक आहे, भारतामध्ये जर आपण बघितलं तर भारतात 13वी ब्रिक्सची शिखर परिषद झालेली होती आणि भारताने त्याच्यानंतर 14व्या ब्रिक्स शिखर परिषदेचं यजमानपद सुपूर्द केलेलं होतं बीजिंगकडं. या पद्धतीने जर आपण लक्षात ठेवलं असेल, ठीक आहे, तुम्ही लक्षात ठेवलेलं असेल तर तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचता येतं. ठीक आहे, ड साठी पहिला आणि क साठी दुसरा पर्याय जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये एकच पर्याय आहे. ठीक आहे, आणि बाकी 16वी परिषद जर बघितली तर कझानला झाली होती, 15वी जोहान्सबर्ग या लोकेशनला झालेली होती. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन, अक्षय अन्न योजनेमध्ये लाभार्थ्यांना खालीलपैकी कोणती वस्तू मोफत मिळेल? महाराष्ट्राची योजना आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना योजना पण माहीत नव्हती की एक्झॅक्टली सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे की स्टेट गव्हर्नमेंटची आहे. तर याच्यामध्ये जर बघितलं बऱ्याच लोकांनी लॉजिक लावलं की मग लाल मिरची पावडर आणि हळद कुठं देत असतात का अशा योजनांच्या अंतर्गत. जनरली एक रेशन अन्नधान्याची योजना आपल्या डोक्यात असते ज्याच्यामध्ये मग अन्नधान्य मिळतात. ठीक आहे, अन्नधान्य मिळतात, फार फार तर साखर पण दिली असेल, परंतु ते लॉजिक लावले बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी की हे 3च त्याच्यामध्ये दिले असतील. अ ब ई पर्याय बऱ्याच विद्यार्थ्यांनी केला असेल, परंतु याच्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या वस्तू दिल्या जातात लाभार्थ्यांना, वरीलपैकी सर्व हे त्याच्यामध्ये करेक्ट उत्तर आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे आणखी एका महाराष्ट्राच्या योजनेबद्दलचा, भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजनेविषयी योग्य विधाने ओळखा असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. महाराष्ट्र सरकारची योजना आहे का? यस करेक्ट आहे. आदिवासी गावांना जोडण्यासाठी केले का? यस करेक्ट आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आश्रमशाळांसाठी जोडण्यासाठी जोड रस्ते तयार केले जाणार आहेत का? यस केले जाणार आहेत. चौथं स्टेटमेंट, जानेवारी 2025 मध्ये ती बंद केली, तसं कुठलीही घोषणा महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या बाजूने आलेली नाही. 2023ला योजना सुरू करण्यात आलेली आहे, बंद केल्याचा कुठलाही मुद्दा अजूनपर्यंत डिक्लेअर करण्यात आलेला नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 त्याच्यामध्ये करेक्ट उत्तर आहे, अ ब आणि क. ठीक आहे, नेक्स्ट मुद्दा IRशी संबंधित मुद्दा आहे, इंटरनॅशनल रिलेशन्स. मालदीव्स खूप जास्त चर्चेत होता, 2024ला इलेक्शन झालेले होते तर त्याच्यामध्ये प्रश्न त्याच्यावरती येणं एक्सपेक्टेड होतं, ते त्यावेळी डिस्कस केलेलं होतं. UPSC मेन्सला प्रश्न विचारला होता मालदीव्सवरती, मग इथं MPSCने पण त्या पद्धतीने थीम कॉपी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, मालदीवमध्ये एप्रिल 24मध्ये ज्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये कोणत्या राजकीय पक्षाचा विजय झाला तर पीपल्स नॅशनल काँग्रेसचा विजय झालेला आहे. मोहम्मद मुइझू तिथं लीडर म्हणून समोर आलेले. ठीक आहे, मग बॉयकॉट मालदीव्स वगैरे ते सगळे प्रकरणं त्यावेळी झालेली होती, आपल्याला माहितीच आहे. ठीक आहे, पीपल्स नॅशनल काँग्रेस त्या पार्टीशी ती संबंधित होते. नेक्स्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन, इंडस वॉटर ट्रिटी, पहलगाम अटॅक झाल्यानंतर भारताने डिक्लेअर केलं होतं की आम्ही ही ट्रिटी सस्पेंड करतोय. त्यावेळी मग करंटच्या सेक्शनमध्ये मॅपिंगमध्ये तो मुद्दा सांगितलेला होता की इंडस वॉटर ट्रिटी व्यवस्थित करून घ्या, सिंधूच्या उपनद्या व्यवस्थित बघा, पश्चिमेकडून पूर्वेकडं, पूर्वेकडून पश्चिमेकडं सिक्वेन्स त्याचा व्यवस्थित बघा. त्या गोष्टी सांगितलेल्या होत्या. कोणत्या नद्याचं पाणी पाकिस्तानला जातं, कोणत्या नद्याचं पाणी भारताला जातं, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघून ठेवा. ही गोष्ट आपण डिस्कस केलेली होती. तसाच आहे असा प्रश्न इथं रिफ्लेक्ट झाला आपल्याला बघायला मिळतो की सिंधू जल करार 1960 नुसार भारत कोणत्या नद्यांचे पाणी वापरू शकतो तर सतलज, बियास आणि रावी या ज्या पूर्वेकडच्या नद्या आहेत त्याचं पाणी भारत वापरू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा आहे इकॉनॉमीचा क्वेश्चन करंटमध्ये विचारलाय. ठीक आहे, UPSC सारखं इंटरलिंकिंग करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे की या GSचा या सब्जेक्टचा क्वेश्चन त्या सब्जेक्टमध्ये. गिलोटिन क्लिअर कट तो इकॉनॉमीचा क्वेश्चन आहे. फार फार तर मग पॉलिटीमध्ये विचारतील की अर्थसंकल्पाला घेऊन जिथं प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, तर तिथं प्रश्न विचारते. तर गिलोटिनचा अर्थ काय तर ब पर्याय जो आहे तो करेक्ट आहे की अर्थसंकल्पामध्ये अनुदानाच्या ज्या उर्वरित मागण्या असतात ते पुढील चर्चेशिवाय मतदानासाठी ठेवणे त्या प्रक्रियेला म्हणलं जातं गिलोटिन. त्यामुळं फक्त ब हे त्याच्यामध्ये करेक्ट उत्तर आहे. नेक्स्ट आता इथं मारुती चित्तमपल्ली यांच्या पुस्तकाबद्दल प्रश्न विचारलेला आहे. इथं पण बघा खूपच कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिले 3 पुस्तकं जे आहेत ते करेक्ट आहेत,
फुलवंती नाव दिलेलं आहे, तर नीलवंती नावाचं पुस्तक आहे. जंगलाचा पाऊस दिलेला आहे, केशराचा पाऊस नावाचं पुस्तक आहे. ठीक आहे, त्यामुळं अ ब क याच्यामध्ये करेक्ट उत्तर आहे. वरीलपैकी सर्व बऱ्याच विद्यार्थ्यांनी केलं असणार आहे, तर ते चुकीचं उत्तर आहे. ठीक आहे, इथं चुकीचा कंटेंट त्यांनी दिलेला आहे. नेक्स्ट, खूपच बेसिक आणि लॉजिकल प्रश्न होता, एकदम बेसिक प्रश्न होता. प्रश्न नीट वाचला तरी उत्तर तुम्हाला लिहिता आलं असतं. ठीक आहे, कशाचीच गरज नव्हती याला वाचायची, काहीच कंटेंट वाचायची गरज नव्हती. काय म्हणलंय, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 2024 रोजी कोणत्या ठिकाणी कौशल भवन या कौशल विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले? केंद्रीय मंत्रालयाबद्दलचा प्रश्न आहे. केंद्रीय मंत्रालय सगळी कुठं असणार आहेत? एकच लोकेशन त्याचं असणार आहे, नवी दिल्ली. साधं सरळ लॉजिक याच्यामध्ये होता, काहीही हा अवघड प्रश्न नव्हता. ठीक आहे, नेक्स्ट, बजेटमध्ये एक महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली होती. हा मुद्दा आपण पॅनोरामामध्ये डिस्कस केलेला होता, वीकली पॅनोरामामध्ये पण डिस्कस केला होता की भारतातलं अणुऊर्जा क्षेत्र काय एक्झॅक्टली सध्या परिस्थिती आहे, भारताने कोणते बदल करणं अपेक्षित आहे, त्याच्यावरती आपण चर्चा करत होतो. कारण सिव्हिल लायबिलिटीज ॲक्टवरती चर्चा सुरू होती, रेग्युलेशन्स चेंज करायचे आहेत त्याच्यावरती चर्चा सुरू होती. त्यावेळी आपण हा मुद्दा डिस्कस केलेला होता, त्याचा उल्लेख याच्यामध्ये आलेला आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा, केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये अणुऊर्जा अभियानाची सुरुवात त्याची घोषणा करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर्स याचा पण मुद्दा आपण डिस्कस केला होता, SMRचा. ठीक आहे, SMR का गरजेचा आहे, आण्विक ऊर्जा कशी गरजेची आहे, महत्त्वाची आहे भारतासाठी, तर त्याच्या संशोधन आणि विकासावरती केंद्रित आहे. पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे. दुसरं स्टेटमेंट, याच्या अंतर्गत मग हा सिव्हिल लायबिलिटीज ॲक्ट जो आहे त्याच्या सुधारणा संसदेत मांडल्या जाणार आहेत, करेक्ट स्टेटमेंट आहे. या सुधारणांमुळे अणुऊर्जा प्रकल्पामध्ये परकीय क्षेत्रातील गुंतवणूक वाढेल, होणारच आहे ती गोष्ट, याचाच हा परिणाम होणार आहे. त्यामुळे याच्यामध्ये वरीलपैकी सर्व विधाने योग्य आहेत. ठीक आहे, ऑल ऑफ द अबव हा त्याचा करेक्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट, 99 नंबरचा क्वेश्चन, याच्यामध्ये पण फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे दोन्ही स्टेटमेंटमध्ये. ऑगस्ट 2024 पहिली फॅक्ट नमूद केली, INS विक्रांत अधिकृतपणे भारतीय नौदलाच्या पश्चिम नौदल कमांडमध्ये सामील झाला. 2 फॅक्ट दिलेल्या आहेत, तारीख चुकीची दिलेली आहे. 2 सप्टेंबरला ती ऑफिशियली अधिकृतपणे सामील झाली होती. ठीक आहे, त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. दुसऱ्यामध्ये INS विक्रांत, दुसऱ्यामध्ये हे जे पहिला पार्ट दिलेला आहे तर करेक्ट आहे. काय म्हणले की ही भारतीय नौदल सेवेत असलेली एक विमानवाहू नौका आहे, करेक्ट आहे. दुसरं, तमिळनाडूमध्ये बांधलेले हे अशा प्रकारचे पहिले जहाज आहे, तमिळनाडूमध्ये बांधलेलं नाही. कोचीन या ठिकाणी, कोचीन शिपयार्ड बिल्डर्स यार्ड लोकेशनला त्याची बांधणी करण्यात आलेली आहे. ठीक आहे, वरीलपैकी एकही नाही हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. दोन्ही विधानं चुकीची आहेत. आणि लास्ट क्वेश्चन करंट अफेअर्समधला आणि या पेपरमधला तो आहे चीफ जस्टिस भूषण गवई यांच्याबद्दलचा एक्सपेक्टेड क्वेश्चन होता, कारण महाराष्ट्राचे आहेत. ऑलरेडी चीफ जस्टिस ऑफ इंडियावरती प्रश्न विचारला जातो, नियुक्ती झाली असेल तर, आणि स्पेसिफिकली महाराष्ट्राचे असल्यामुळे त्यांच्यावरती क्वेश्चन येणं एक्सपेक्टेडच होता. पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे, दुसरं स्टेटमेंट पण करेक्ट आहे. तिसऱ्या स्टेटमेंटमध्ये वर्षामध्ये फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2005च्या अगोदरच त्यांची नियुक्ती झालेली आहे, 5च्या अगोदरच त्यांची नियुक्ती झालेली आहे. ठीक आहे, आणि चौथं स्टेटमेंट देखील त्याच्यामध्ये करेक्ट आहे. इथं मग हा पेपर पूर्ण होतोय, करंट अफेअर्सचे प्रश्न संपत आहेत आणि प्रश्न ओव्हरऑल सगळे 100चे 100 प्रश्न पूर्ण होत आहेत. थँक्यू सो मच.